चला बढियापैकी रिलॅक्स राहायचे, मी काही तुम्हाला ताण देणार नाही आणि टेन्शन द्यायला आलो पण नाही. लक्षात घ्या, सूत्रसंचालक मॅडम समोरल्या की बाबा DSM कॉलेजने मला बोलवलं आणि त्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मी गेलो नाही, पण आवर्जून सांगतो काहीतरी कारण असेल. पण ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलेलं आहे, ज्या शिक्षकांनी आपला मान सन्मान मोठा केलेला आहे, पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची, जिसने तुमको सर उठाना सिखा दिया, जिसने तुमको सर उठाना सिखा दिया, उसके सामने कभी सर मत उठा. ज्यांनी आपल्याला मान सन्मानानं या गगनभेदी आकाशाकडे पाहण्याचा जो काही महत्वाकांक्षी विचार आपल्या मनामध्ये पेरलेला आहे, त्या शिक्षकांसमोर आपण कधीही त्या पद्धतीने वागणार नाही ही काळजी आपण घ्यायची आहे. आणि राहिली गोष्ट परिस्थिती, त्यानंतर आपला वाईट वेळ, हा केवळ बोलण्यानं कधीच पार पाडल्या जात नाही. तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे. एकदा तुम्ही सक्सेस झाला, लाखो लोक तुमचं स्टेटस ठेवणार आहेत, लाखो तुमच्याबद्दल बोलणार आहेत. इथं बसलेले पालक आहेत, इथं बसलेले मुलं आहेत. मी आवर्जून पूर्व तुम्हाला सांगेन की बाबा क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी, तुमचा काळ हा स्पर्धेचा आहे, तुमचा काळ अतिशय खडतर आहे. आमच्या काळात अशा कुठल्याही सुविधा नव्हत्या, आम्हाला ट्युशन नव्हतं. इथं बसलेल्या पालकांना माहित आहे की आपल्या माईला आपल्या डोक्याला लावायला खोबरेल तेल नव्हतं, म्हणून आपल्या माईनं आपल्या डोक्यावर गोड तेल लावलेले त्या पिढीतले आपण आहे. हे प्रत्येक पालकांना इथं माहिती आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक सुखसुविधा आहे, पण इथं बसलेल्या पालकांना विनंती करतो, पोराचे मार्क होते 98.97%, काहीचे मार्क होते 99%, काही आउट ऑफ 100. तर इथं 98%, 99%मध्ये माय बाप पास झालेले दोघं मिळून. त्यानं लेकराबद्दल लय अपेक्षा ठेवायच्या नाही, त्यालाही जगू द्यायचे, त्यालाही जगता आलं पाहिजे. आता इथं 8वी 9वी 10वीचे असतील तर त्याला कुठलं टेन्शन नाही, त्याला काय घेणं नाही. इथं कोण बोलायला आहे ना, गाडगे सरांना कार्यक्रम कशामुळे ठेवलाय, काळे सरांना काय वाटायलंय, स्टाफला काय वाटायलंय. त्यानं बसल्या बसल्या माणसं मोजले असेल स्टेजवर किती आहेत, त्यानं बसल्या बसल्या आपल्या मॅडम मोजले असतील किती आहेत, बरोबर आहे. तर त्याला काही घेणं आहे का, नाहीये. म्हणजे सांगायचं तात्पर्य, त्याला त्याचं बालपण जगू द्या. आपल्या लेकराची तुलना लोकांच्या लेकरासोबत करू नका. तुमची मेहनत एक निष्ठे, मायबापाच्या कष्टाबद्दल तुम्हाला जाणीव आहे. वरच्या देवातही धमक नाही, तुमच्या नशिबातलं हिसकावून घ्यायची. तुमची मेहनत प्रामाणिक. नेमकं पोरग 12वीले, त्याचं काय करायचंय, त्याच्या ट्युशनचं काय, त्याला जाण्या येण्याचं काय, त्याला कोणकोणते क्लास लावायचे, अनेक टेन्शन आहेत. कधी तो 12वीला असताना. आता आपला काळ तर एवढा बेकार झाला, यांच्या काळात आता 1लीला असताना पोराचं ट्युशन कुठे लावायचंय, कोणत्या क्लासला ऍडमिशन घ्यायचंय, त्याला CBSE घ्यायचंय का नाही, नॉन CB घ्यायचंय, सेमी घ्यायचंय, अनेक टेन्शन आहेत. पोराचं वजन 10 किलो आहे, दप्तर 16 किलोचे. तेव्हा पालकांना विनंती आहे, बिना कामी त्याच्यावर लादू नका. आता आपल्या मागे किती ताण आहे, धुरे कोरण्याचे, तुमच्या इकडे बांध म्हणतात, धुरे कोरायचा ताण आहे, लोकांचे पैसे बुडवायचा ताण आहे. काल आपल्याला ज्यानं सुविधा केली, आज आपल्याला त्याची सुविधा करायची, असे अनेक टेन्शन आहेत. पण त्या लहान लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आज आपण स्टेजवर बसल्यावर एक प्रश्न निर्माण होतो की बाबा, कागद की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी, दिल बचपन आवारा था, कहाँ गए समझदारी की दुनिया में, वो बचपन बहुत प्यारा था, वो बचपन बहुत प्यारा था. काहीच घेण्यात आणखी लोडणं लागलं. मार्क घेतले, डॉक्टर झाल्यावर पोरगी त्या लेवलची पाहायची, पडला कुठा. आता पोरगी डॉक्टर झाली, पोरग त्या लेवलचं पाहायचं, पडला कुठाना. त्याच्यात आमची ताई पुन्हा कुठे मोबाईलवर आहे. ताई मोबाईलवर असल्यावर तिने 12वीलाच मोबाईल वापरला, तर मग तिचे स्वप्न बिप्न चकनाचूर. तिनं 12वीलाच असताना मायबापा म्हणले की बाबा नाही, मला ऑनलाईन क्लास करायचा आहे. आता एवढी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आहे, बारामतीमध्ये टॉपला आहे, पण तुला मोबाईलचं कामच काय, हे शिक्षक शिकवू नका तुला. त्याच्यात मोबाईल पाहिली, 15 मिनिटं लेक्चर पाहिली, लगेच पुन्हा रील मध्ये चालली. कोणीच नव्हतं रे काना 2 मिनिटात, हे की नाही, चालेल नाही तुला. पण गाणं पुन्हा सुरुवात लावायली, हिचा फोटो स्नॅपचॅट, बाप्पा ही दिसायला गेली, त्याच्यात दिसायला गेली, आमचं पोरगं कोमात.
गाणं पिणं पोहा लावायचंच नाही. कळलं का? म्हणजे कुठून सुचायला यायला काय माहिती, युवक पिढी कुठं मातीत चालली चाललंय का? याच्याला दोषी शिक्षक वर्ग नाही. याला कपडे घ्यायला कोण सोबत जाते? हाणायला कोणाला पाहिजे? मी रोखतो बोलत असतो, तुम्हाला पटलं नाही पटलं काही घेतलं नाही. माझ्यासोबत फोटो काढला काय, मो चॅनल पाहिलं काय, न पाहिलं काय, डझंट मॅटर. कळलं का? तुम्हाला काय वाटतं यासाठी बोलायला लागलं नाही, जे खरं आहे ते बोलायसाठी आलं नाही. घेऊन गेला युट्यूब चॅनलचा 11 लाख त्या इंस्टाग्रामला फॉलोअर आहेत. मी कोणालाच बोललो नाही फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, गोकांडीवर बसा, काही भंगार साले करायचं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मी आवर्जून सांगतो इथं बसलेल्या माझ्या बंधूंना, बहिणींना आणि बसलेल्या पालकांना, माता भगिनींना आवर्जून विनंती सांगतो की आपल्या पोराला शिकवा. पोरो, आपल्याला गर्दीचा भाग बनायचं नाही. आपल्याला गर्दीचा भाग बनायचं नाही, गर्दीचं कारण बनायचंय. किती दिवस लोकांचे भाषण ऐकायचे? आपल्याला गर्दीचं कारण बनायचंय. आपल्यामध्ये लोक आले पाहिजे, है ना? नाही तर आजकाल राजकीय नेते बेजार आहेत, 500 रुपये देऊन माणसांना लागले. त्याच्यात तर 90 हल्ली मधातच उभं राहिले ते बेजार आहेत ना. पण इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, ताईंनो, तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी असते. तुम्ही भाग्यवान समजा की बारामती सारख्या एक चांगल्या शहरामध्ये, त्या खेडेपाड्यामध्ये तुमचा जन्म झालाय. पण आमच्या इकडे जर तुम्ही आलात तर एवढी दयनीय परिस्थिती आहे. 15-16 वर्षामध्ये पोरीचं लग्न लावून दिले जाते. 15-16 वर्षामध्ये मुलीचं लग्न लावून दिले जाते. म्हणून तुम्हाला शिक्षणाच्या संधी फार कमी आहेत. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मोबाईलच्या लांब राहा. रील पेक्षा रिअल लाईफ महत्वाची असते. याच्यातली रील हे का, याच्यापेक्षा रिअल लाईफ महत्वाची असते. गाडी दुसऱ्याची आहे, गॉगल तिसऱ्याचा आहे, पॅन्ट चौथ्याची आहे आणि भिकारचोट त्यावाडीच्या पुढे राहून म्हणते वक्त बदलनेवाला आहे. याने काही धतुरा बदलत नाही. कळलं का? तुम्हाला रिअल क्रिएटिव्ह मांडता आलं पाहिजे, रिअल कन्सल्टन्सी तुमची असली पाहिजे. यावरून सांगायलो. म्हणून मुलींना विनंती करायलो की ताईंनो, तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. कळलं का? एक 10वी 12वी बापानं पहिला चान्स दिलाय 10वीला, त्याच्यात मार्क घेतले बेटर दॅन बेस्ट. 12वी मार्क घेतले, पुन्हा PLIची बेस्ट प्रक्रिया चालू झाली. पण इथं ज्यांचा सत्कार झालाय त्यांचं अभिनंदन, ज्यांचा सत्कार व्हायचा राहिलाय त्यांचं डबल अभिनंदन, आणि ज्यांचा सत्कारच झाला नाही त्यांचं ट्रिपल अभिनंदन. कारण माझ्या शालेय जीवनात आपला काही सत्कार झाला नव्हता. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सत्कार होते. कोणाच्या हॉटेलला गेलो तरी सत्कार, कुठं सहज गेलो तरी सत्कार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या 10वी 12वीला मिळालेले मार्क हे तुमच्या आयुष्याची अंतिम लढाई नाही. मला 10वीला 75.20% मार्क आहे. मला 12वीला 80.33% मार्क आहे. मला DEDला 80% क्रॉस मार्क आहेत. माझं एज्युकेशन आहे 12वी DED. त्याच्यानंतर मला शिकायचं काम बी पडलं नाही, कोणी मला विचारलं बी नाही. नाही तर लोक लावतात MA BEd PhD, काही घेतलं नाही. मला कोणी विचारलंच नाही. पुन्हा मी मास्तर सरकारवर हात बी नाही. तुम्हाला काय घेणे बसड, हे मी असं मोठकी असं दूध द्यावी ना, दुधाशी बसतो. एज्युकेशन नाही, पण मला ज्याच्यावर मला क्लासवर कमांड मिळवायची, माझा क्लास चालवायचा, त्याच्यासाठी मी जो अभ्यास केला, तिथल्या कुठल्याही विषयावर मी सकाळी 6ला लेक्चर चालू केलं तर संध्याकाळच्या 12 पर्यंत कॉन्स्टंट 18-12 तास बोलता येते. कुठलाही विषय सांगा, कॉन्स्टंट, विदाउट बुक म्हणायला. म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला विनाकामी डोक्यावर घेत नाही. चिद्रे चाळे करून, जस्ट कॉमेडी करून काही दिवस काही लोक व्हायरल होतील, पण ते चिरकाळ टिकत नाही. मायापेक्षा लय लोकांचे फॉलोअर असतील, मायापेक्षा लय मोठं चॅनल लोकांचं असेल, पण प्रत्येकाला तिथं नाव असं मार्गदर्शक भेटत नाही. रील स्टार लय मोठे. मी तर एका रील स्टारच्या कार्यक्रमाला गेलो, तिथं एक जण डायलॉग होऊ लागला की माझे 2.1 मिलियन फॉलोअर आहेत. मी त्याला विचारलं काय आला तू? ते मला ट्रॅव्हल्स ना. मला केळ्या ती बाहेरची गाडी मी आहे. त्यामुळं रिअल स्टेटस तुम्हाला जपता आलं पाहिजे, रिअल. आणि मी त्याला सांगितलं बाबा तुम्ही जे रील स्टार आहेत, कुठं बसले? खाली बसले होते. आणि मार्गदर्शक म्हणून कोण होतो? मी होतो. तिथं बाजूला आमदाराच्या बाजूला फोटो कोणाचा होता? महा होता. तू ऐकायला कोणाला? मोहा.
माझ्यावर उभे कोण राहिले? तुम्ही. मग तुमच्या तर माझ्यात फरक आहे ना. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी? यू रील स्टार, आय एम रिअल स्टार. ते करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि ते जपायचं म्हणल्यावर पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची परिस्थिती, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड. तुम्हाला शिकवलंय पुन्हा. हे लोकांना सांगून फायदा नाही. सक्सेस झाल्यावर तुम्ही सक्सेस झाले लाखो लोक ऐकायला तयार आहेत. म्हणून मी काय सांगितलं, ज्यांचा सत्कार झालाय त्यांचं अभिनंदन, जे प्रोसेसमध्ये त्यांचं डबल अभिनंदन, ज्याचा झालाच नाही त्याचं ट्रिपल अभिनंदन. 75.20 10वी, 12वी 80.33, B.Ed 80% क्रॉस, एकही मार्क म्हणायचा नाही. बंबाट कॉफ्या. तुम्ही मला विचारलं का काय चालू आहे, तुझी पण आकार काही हे नाही तुम्हाला. तुम्ही काय पाहिलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला संघर्षाचा इतिहास पाहिला. ही गोष्ट आवडून लक्षात घ्या. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामध्ये एक दुःख असतं, एक स्टोरी असते. पण मी पालकांना एक आवर्जून सांगतो की आपल्या लेकरांवर लक्ष द्या. आणि पोरं संघर्ष घडवतो, पण संघर्ष घडवतो पण तो तुमचा तुम्हाला कळाला पाहिजे. ती परिस्थिती कधी ऐकल्या जाते? सक्सेस झाल्यावर. कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होते हो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. वेळ आपली वाईट आहे का? आखे लोक आपल्या विरोधात. आपलं चांगलं आहे का? ज्या नातेवाईकांना आपल्या बापाला कधी पत्रिका पाठवली नाही का, तू MBBS ला लागते, छाक मारून आपल्या घरी येते, व नाव टाकते, त्या बापाच्या पत्रिका देते है ना, फाटा मुली तुम्हाला यावंच लागते म्हणते. आपली वेळ वाईट आहे, आपली पोरगी 11 12 बापाचे कपडे फाटलेले, बनेल फाटलेले, त्या बापाला कोणी पत्रिका पाठवत नाही. इथं तुम्ही बसलात, अरे येणाऱ्या पुढच्या वर्षी काय झक मारायची, मला रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाचे काळे करू, रक्ताचे पाणी करू. हेच क्रिएटिव्ह अकॅडमीचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ असेल इथं, ज्यांच्या मायबापाचा सत्कार झाला. एक वेळ अशी आली पाहिजे, आपणही तेच करणार. पुढच्या वर्षी साला मी त्या खुर्चीवर बसलेला असणार, पण माझ्या मायबापाचा सत्कार इथे होणार. ती बाळगायची असेल तर त्याला पर्याय. मॅडमने सांगितलं आवडलं, मी काय म्हणलं तुम्हाला, तुमच्या परिस्थितीचा राग आला पाहिजे. कळलं का? आपल्याला राग कोणता येतो? आपण एखाद्याला बाजूच्या म्हणलो, एखादी बाजूच्या म्हणली मी का नाही, माझा अभ्यास खूप छान आहे, आता मी नीटला 600 वरती मार्क घेते. बाजूची म्हणती तू आपलेच आपला कार्यक्रम डिलीट करायला. कळलं का? पण महत्वाची गोष्ट मी काय सांगितलं की तुम्हाला शिक्षणाची संधी मुलींना कमी आहे, म्हणून आवडून सांगतो. एक मोठा भाऊ म्हणून सांगलो मी, ते मास्तर, संचालक, प्राध्यापक, व्याख्याता विख्याता काही दलिंदर नाही. ते आपल्या समोर लावायचं की नाही. लोक मला काही म्हणून मला काही फरक पडत नाही. माझं मूळ काम आहे मास्तर. आपल्याला ग्रामीण भागात लोक मास्तर म्हणायचे, शहरात आपण सर म्हणायलो. जरासा भाग सुधारित असेल तर त्याला गुरुजी म्हणायचे. आजकाल आपण सर म्हणायलो, जुन्या काळात आपण मॅडम म्हणायचो, आजकाल त्या मॅम झाल्या है ना. माहित आहे तुला, तू इंग्रजी पण परफेक्ट माहिती, त्यावर मोबाईलची चूक आहे. तुला लय इंग्रजीच्या स्पेलिंग येईल ना, पण तू शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिली विथ माय बेस्टी. है ना, लय पोरी आहेत विथ माय ब्रो. बर्दरची स्पेलिंग लिहिताना मांदे व्हायले, BROTHER का BROTHR मांदे व्हायले. त्याच्यापेक्षा शॉर्ट फॉर्म विथ माय ब्रो. आणि ब्रो कोण? मानलेला. आता सख्या भाव किंवा काय झडपणी आली का काय है ना, विथ माय ब्रो. ब्रो कोण? कॉलेज मधला, क्लास मधला मानलेला. तिचा कुठाना याला माहिती, याचा कुठाना तिला माहिती. ठीक आहे नाही. त्याच्यानंतर तिचा डायला विथ माय सिस. सिस्टर स्पेलिंग येईल ना, विथ माय सिसो. लग्न झालेल्या बायका शिकल्या, लग्न झालं 2-3 महिने नवीन लगेच टाकायला स्टेटस विथ माय हॉबी इन महाबळेश्वर. हजबंडची स्पेलिंग येईल ना, शॉर्ट फॉर्म हॉबी. याचा तर इसेच खाला विथ माय लाईफ लाईन. आणि शेतकऱ्याची लेकरं मी पाईपलाईन ऐकली होती बाबा, लाईफ कुठून यायला सुचत आहे, काय सुचत आहे काय माहिती. आपल्यावर मोबाईलचे उपकार आहेत. आपल्याला बरफडीची स्पेलिंग आहे ना, बी टाकल्यावर बाकीचं खालून याले टापा टोको सेम.
टपाक टुपूक सेम. ती मोबाईलचे उपकार आहे. तिथं बसलेले पालक आहेत, ज्याला काहीच येईना मग एक बटन आले त्याला दाबायले. यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आहे ना. ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो. सेम. काही दलिंदर तर फोन करून सांगायला मला वाढदिवस विसरला तू, मग तू स्टेटसच ठेवलं नाही. अरे स्टेटस ठेवल्याने माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते का लोक त्याचं स्टेटसला ठेवतात, म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. आपल्याला कोणाला मानण्याची गरज नाही. एखादा आपलं स्टेटस ठेव, त्याला का पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं. आता इथे ज्या पोरांचा सत्कार झाला याचे मायबापा स्टेटस ठेवणार, तुम्ही फोटो काढला तुम्ही ठेवणार अभिनंदन म्हणून, कधी त्याचं स्वतःचं वैयक्तिक स्टेटस बनलं म्हणून. म्हणून मी मुलींना सांगितलं की बाळांनो तुम्हाला शिक्षणाच्या संधी फार कमी आहे, तर त्याच्यासोबत पोरावरही लक्ष द्यावं लागेल. आणि सध्याची पिढी बर्बाद होण्याचं एकमेव कारण का असेल तर ते आहे मोबाईल. मोबाईल प्रत्येक ठिकाणी वाईट नसतो. जगातल्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वापर झाला तर ते वाईटच आहे. तुम्ही जेवण प्रमाणापेक्षा जास्त केलं तर काहीला उचलून ठेवावं लागते, बसता येणं काही काही. कुठली गोष्ट घ्या, प्रमाणापेक्षा अतिरेक वापर झाला तर ताईंनो आवर्जून सांगतो की बाबा तुम्ही एक दलिंदर प्राणी आहे, त्याचं नाव आहे भावकी. सारख्या आडनावाचे दलिंदर म्हणजे भावकी. ते भावकीतला आपल्या घरात येते, आपल्या घरात येऊन आपल्या पालकांमध्ये असा असा पाहुणा आहे, पोरग चांगलं हे कार्यक्रम उरकायचा का. शिकली नाही तर त्याला दोषी तूच आहे. हे काय म्हणजे दोषी तूच आहे. तू माय बापाच्या समोर वर आहे, कमरेवर हात ठेव, बापाच्या डोळ्यात डोळे घाल, एक स्वाभिमानाची आज बापाचा कोण सांग शिवाय ठेवणार नाही. ते स्वाभिमान बरोबर ना. फोन आला मला बापाचा, पोरगी नोकरी लागलेली आहे आणि ती या कास्टमध्ये इथून इथं लग्न करणार आहे. बापाला सांगितलं ताण घ्यायचं नाही, तुमचं काम होतं, तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडली. काही अवलादींना बापाच्या कर्तृत्व आणि कार्याची ओळख नसेल तर तशा अवलादी मायबापाच्या पोटात मेलेल्या बऱ्या. त्यांचा लय काळ बापाने तू म्हणली, तू त्याला सेम टू म्हणली. याच्यात जर मायबापापेक्षा तुला तो जास्त वाटत असेल तर तू मायबापासाठी पहिलेच मेलेली बरी होती. ही रियालिटी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ना. तिथं मायबापाचा सन्मान आपल्याला जगता आला पाहिजे. आज तू निकाल लागला, तू एमबीबीएस डॉक्टर झाली म्हणजे काय घरच्याला लगेच सोन्याचा दरवाजा मिळणार आहे का. नाही. मायबापाची इच्छा काय, अरे आमच्या वाट्याला जे काही संकट आले, आमचा जो काही संघर्ष आहे, आम्हाला घर बांधले आम्ही कशाचं, इटांचं, पण मागे आम्हाला स्लॅब करायला पैसा नाही. दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरावर लाईटिंग होती, आपल्या बापाच्या घरावर लाईटिंग नव्हती. दिवाळीमध्ये प्रत्येकाचे तुमचे कपडे बदलले पण बाप शेताचं काम आहे, दुकानाचं काम आहे. कोणाचा बाप किराणा दुकानावर कामाला असेल, कोणाचा बाप कपड्याच्या दुकानावर कामाला असेल, कोणाच्या बापानं कोणाकोणाकडून कर्ज घेतला असेल. तुला शिकवतोय कसं तुला माहित नाहीये. आपला बाप कुठं कामाला असतो का, त्या ठिकाणी दिवसभर जाऊन उभं राहायचं. त्या दुकानाचा मालक आपल्या बापाला कसं बोलतो ते पाहायचं. पुन्हा बापाच्या कष्टाचे पैसे बाप मागतो तेव्हा ते झिडकारणी कसं देते, बापाचा अपमान कसं करते तेही पाहायचं. आणि तो अपमान आपल्या लक्षात आला, कोणत्याच मायकाला मोटिवेशनची तुला गरज नाही. ते सर्वात मोठं मोटिवेशन ज्या बापाला आपल्याला कोणतरी नाकारले, बापाचे पैसे देताना नाकारले, आणि त्या बाप झोपताना आपण त्या बापाच्या चेहऱ्याला सुरकुत्या पाहिल्या, बापाची फाटलेली बनेल पाहिली. तुम्हाला मोटिवेशनची गरज काय. आमच्या काळात काय मोटिवेशन होतं काय. आणि मोटिवेशन काय होत नसते, तात्पुरतं बरं वाटते. मंजिले उन्ही को मिलती है, काही दतुरा होत नाही. ते म्हणायला भारी वाटते. अनेक जण लिहितात है ना, वक्त बदल देंगे, युवा ऐसा करेंगे, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूँ. काही धतुरा हिसाब रखता येत नाही. तू किराणा दुकानात कामाला, तू काय हिसाब करणार लोकांचा. म्हणून मोटिवेशन नाही, तुम्हाला रियालिटी कंटेंटवर बोलता आलं पाहिजे, तसं वागता आलं पाहिजे. म्हणून त्या भावकीतले लोक आपल्या घरात येतात. तू जर मार्क कमी पडल्याच्या नंतर पाहुण्याची ठेपा म्हणतो भावकीतल्या ठेपायला होतंय काय. ते पोरग आपल्या इथं पाहायला येते. इथं तुम्ही आज चांगल्या ठिकाणी शिकायला, तुम्हाला तरी कपड्याची व्यवस्था आहे. या डिग्रेशन कॉलेजला मी शिकायला होतो का, एका ड्रेसवर 2 वर्ष कॉलेज केले, 3 दिवसांनी कपडे घ्यायचे, तेच घालायचे, त्याच कॉलेजला जायचं. या परभणीमध्ये जेव्हा क्लास घ्यायचा आहे तर 1800 रुपये महिन्यात त्या क्लासवर काम केलंय. 17 झटकून टाकणे है ना, ऑफिस पुसणे, लोकांची फीस जमा करणे, फळा पुसणे, शिक्षकांना पाण्याची बॉटल लिहून देणे. त्याच क्लासचा मी संचालक आहे. 16-15 लाखाचं मग ऑफिस आहे. मला लोक भेटायला वेटिंग करतात, सहज अवेलेबल होत नाही. काय म्हणलं नाही, मला माहित होतं वेळ फार बलवान आहे. मी फॉरेस्टमध्ये नोकरीला होतो. आज 1.5 लाख पगार असता, पगार कमी पडला असता, मी घोटाळा बी केला असता. हे काय बाबा आहे का.
आपला कार्यक्रमच वेगळा आहे. कळलं का? पण नाही, फॉरेस्टमध्ये असताना जेव्हा लहान वयामध्ये ज्या शिक्षकांचा सन्मान लेकरं करायचे, DED-CETचा क्लास करताना आयरे सर म्हणून आम्हाला शिक्षक होते, त्यांचा सन्मान जे लेकरं करायचे, आपल्या डोक्यात एक विचार आला, प्रत्येक लोक लोकांसाठी जगतात, प्रत्येक लोक स्वतःच्या घरासाठी जगतात, आपण थोडंफार कोणासाठी विचार करण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी पहिल्यांदा काय केलं, बायको नोकरीवाली पाहिली, तिच्यासोबत एंगेजमेंट केली आणि माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. बायको कोमात, सासरवाडी मी कोमात. हा, पावलं उचलताना दिमाग मी पाहिलं, तर मी राजीनामा दिला, बायको नोकरीला नाही, खायचं का? वांदे होतील ना. तर तो राजीनामा दिला. पण राजीनामा देत असताना जेव्हा 1 जुलै तारीख आहे, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिन, तुम्ही ज्या फील्डमध्ये चालला तो 1 जुलै दिवस आहे, राष्ट्रीय डॉक्टर डे. काय 1 जुलै? राष्ट्रीय डॉक्टर डे आहे का नाही? विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस. 5200 तारखा पाठवत भाऊ, एक तारीख चुकली प्रत्येकाला 100 रुपये देतो. पुढच्या रविवारी कार्यक्रम ठेवा, मात्र तुम्ही 100 घेऊन या. फुकट काय देऊ? म्हणजे कुठली गोष्ट बोलताना करताना तुम्हाला तुमच्या नॉलेजवर कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपल्या काय पदरात सोन्याचा हांडा लागणार नाही, आपल्याला बाप कोणी 5-10 लाख रुपये देणार नाही, आपल्या माइंडमध्ये 1300-1400 ग्रामचा मेंदू आहे, तोच तुमचं आयुष्य बदलणार आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. काही नाही, एका मिनिटात विचार केला, बॅग गुंडाळली, आपल्याला परभणी जायचं, क्लासमध्ये करिअर करायचे, काही खरं नाही, मागं पुढं काहीच नाही. आई लहानपणी गेलेली आहे, वडील कोरोनामध्ये गेले, कोणी विचारता नव्हतं तू हा निर्णय काय, तू करायचंय काय. पण जो निर्णय घ्यायचा चुकीचा का असाना, पण लोकांच्या नजरेत तो पॉझिटिव्ह सकारात्मक करायचा आहे की धमक आपली माझी माझ्यात होती. आणि ती धमक घेऊन मी एकच विचार केला, फक्त एक सेंटेन्स मला आठवते वारंवार, आणि मी नेहमी म्हणत असतो की जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचं आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, मात्र एका मिनिटाचा विचार माणसाचं आयुष्य बदलते. बॅग घेऊन परभणीत आलो, लोकांकडे क्लास घेतला, पहिले नाव माहीत केलं, परभणीत क्लास टाकला. क्लास करतानाही अनेक अडचणी आल्या, कोरोनात आपलं चंबू चव्हाळं गुणावं लागलं. नंतर आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. मी संध्याकाळी 9ला जेवायला बसलो, मला कॉल आला की तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. मी तो व्हिडिओ पाहिला, म्हणजे आपली परिस्थिती एवढी बेकार होती, 3000 रुपये मला गुगल मीटला मी क्लास चालू केले होते, ऑनलाईन गुगल मीट आलं बा, गुगल मीटवर क्लास चालू होते, 300 रुपये मला 3-1000 रुपये आले. तर आपला ॲटिट्यूड एवढं डेंजर की आपल्यात शेवटचे 3000 रुपये आपल्या अकाउंटले, तरी मी 2200 रुपयाची चप्पल घ्यायला गेलो. जिंदगी एकदा आहे गेल्यावर का माझ्या अकाउंटला 3000 सर गेले पटकन. तर तू काय नंतर स्टेटस ठेवायला हेच कैसी है अनहोनी, चिट्ठी ना कोई संदेश, जहां जहां तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए. काय नाही, मेलाच तू. तर तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे, तुमच्यावर प्रेम पाहिजे. आजकाल हे डागर प्रेम लोकांवर करायले, प्रेम लोकांवर नाही, प्रेम स्वतःवर करायचं. आणि प्रेम करायचं तर मग ते भगतसिंग का साथ, मेरी आदत से वाकिफ है मेरी कलम, जब इश्क लिखना चाहता हूँ इनकलाब लिख देता हूँ, इनकलाब लिख देता हूँ. प्रेम के पाहिजे आपल्याला. प्रेम का होणार आहे भंगार धंदा, तिला 45% मार्क, याला 53% मार्क, दोघायचं प्रेम आहे ना. आणि दोघं 12 पुन्हा मग काय नापास, मायबापावर बेजार. तर आपलं प्रेम हे ह्या गोष्टी नंतरच्या झाल्या. पण सांगायचं तात्पर्य बाबा की तिथून मी इथं आलो, अनेक अडचणी आल्या, अडचणी ह्या मुद्दाम येत असतात. कारण का रेस पाहिजे असेल आपण घोड्याची, त्या घोड्याच्या रेसमध्ये तुम्ही एक आवर्जून गोष्ट पहा की घोड्यावर घोडेस्वार बसलेला असतो. प्रत्येक घोड्यावर शर्यत लागली जाते, जिंकणारा घोडेस्वार नसतो, जिंकणारा घोडा असतो. प्रत्येक घोड्यावर काय होते, घोडेस्वार असतो, त्याच्या हातात एक असं पुराण असते पहा, एक काठी असते, त्याला एक खिळा असतो, त्याच्यानंतर त्याच्या हातात लगाम असते डाव्या हातात, आणि महत्वाची गोष्ट एक व्हिसल मारते. ती व्हिसल वाजल्यावर पहा घोडे भरधाव वेगाने धावत असतात, आणि भरधाव वेगाने धावत असताना जो घोडा जिंकतो का, त्या जिंकणाऱ्या घोड्याकडे आवर्जून पहा, ज्याच्या मानेतून रक्त जास्त येते, ज्याच्या नाकातून जास्त फेस येतो, ज्याच्या तोंडातून महत्वाची जास्त लाळ गळते का, तो घोडा जिंकलेला असतो. म्हणजे ज्याला जास्त त्रास झाला, ज्याच्या मानेतून रक्त वाहिले, ज्याच्या नाकातोंडातून फेस आलाय, तो घोडा जिंकलेला असतो. अरे मग स्वतःला भाग्यवान समजा. आपली परिस्थिती वाईट आहे, आपल्या बापाच्या बनलेली छिद्र आहे, आपल्या घरावर पत्र आहेत, आपल्या घराला स्लॅब मारता आला नाही, आपल्या घरावर लाईटिंग आलेली नाही, त्या वरच्याने मुद्दाम तुम्हाला त्रास दिलाय. येणाऱ्या स्पर्धेत तू जिंकणार आहे, जिंकणारा घोडा तूच आहे. ते ईश्वराचे आभार मानायचे की आपण गरिबीत जन्माला आलो. मी जर गर्भदर्शी म्हणत असतो, बाप बढियापैकी असता, तर या स्टेजवर मी नसतो ना.
संघर्ष सहज कोणाचा कोणाला उचलता येईल का? एखादं पुण्यावाला आलं इथं प्रोफेशनल भाषेत बोललं, ते गरिबीवर मांडू शकत नाही. गरिबी काँग्रेसला पाहिलेली आहे, गरिबी काँग्रेसला बोलतंय. गरिबी याची त्याची त्याला मानताच येत नाही. आणि आवडून सांगितलं आपण काय वक्ता नाही, व्याख्याता नाही, प्रबोधनकार नाही, आपण काय मास्तर. इथं बसलेल्या स्टेजवरल्या लोकांनाही सांगलो की यांच्यासाठी एकदा जोरदार कळावं सर्व शिक्षकांसाठी. त्याच्यानंतर मागं एक सर बसलेले, एका पोरानं उभं राहायचं, त्याला खुर्ची द्यायची. मागं आहेत का तुमच्या मागं स्टाफ असेल तुमचा, ते बोल द्या ड्रायव्हरची उभे येते. पोरानं उभं राहिलं तरी चालते. तुम्ही तरुण आहेत ना, तरुण तरुण या शब्दाचा अर्थ छान आहे ना, ज्याच्यावर ऋण आहे. ऋण म्हणजे कर्ज. मग कर्ज कोणाचं? शोषितांचं. कर्ज कोणाचं? पीडितांचं. कर्ज कोणाचं? मायबापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्याचं. युवक आहेत, शिक्षकांसाठी टाळ्या वाजवताना तुमच्याबद्दल सांगेल, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. जोरदार टाळ्या शिक्षकांसाठी. हा टाळ्या जोरदार. पहिले पोरांनी टाळ्या वाजवा, फक्त पोरांनी टाळ्या वाजवा. आता फक्त पोरींनी टाळ्या वाजवा. आणि जी बी पोरगी टाळी वाजवणार नाही म्हणजे जी काळी आहे, झोपे सौम्य काय जोरात नाही, सौम्य म्हणलो. डॉक्टर साहेब आहेत तिथं, सौम्य. चला पोरींनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा सर्व स्टाफसाठी. आता पोरांनी टाळ्या वाजवा. याच्या टाळ्या लग्नापर्यंतच वाजणार आहे, नंतर टाळ्या तुमच्याच वाजतात. आम्हाला विनोदचं चॅनल बदलता येत नाही. ज्याचं झालंय त्याला माहिती हे का नाही, ते आता वाटते आपल्याला. बाहेरचे मी वाघासारखं वागतंय ना, तर घरी कार्यक्रम दिलीच ते. त्यामुळे पण मी काय सांगितलं बा, ज्या भावकीतले लोक आपल्या इथे येतात, आपण शिकलो नाही, कमी मार्क पडले, तर इथं आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला पाहुणे पाहायला आले का, तर आपल्या घरामध्ये कान असलेले कप पण नाही. पाहुणे पाहायला आपल्या इथे आले ना, तर आपल्या कपाला कान नाही, असे कप पण नाहीत. आपल्याला शेजारण्याच्या इथून कप आणावं लागतात. त्या पाहुण्यासाठी चहा करावा लागतो. आपण आपल्या बापानं माईनं कधीच जास्त एन्जॉय म्हणून घरी पोहे खायला गेले का आपल्याला नाही. आता जे नोकरदार असतील, नोकरीला असतील, पण शेतकरी वर्गाच्या नशिबात नाही. नाश्ता हा आपल्या नशिबातच नाही. नाश्ता कोणाच्या? नोकरदाराच्या नशिबात. आपल्या कुठं नाश्ता दिसता काय? आपलं डायरेक्ट जे केलं काला करणे, गायब जिकडे तिकडे. म्हणजे त्या पाहुण्याला आपण काय केलं, पोहे खाऊ घातले. तो पाहुणा आपल्याला पाहायला आला, तू रंगानं थोडीफार काळी सोडली कळलं का? रंगानं थोडीफार काळी सोडली. ते पाहुणे काय केले, गाडी घेऊन आले, तुम्ही त्याला बढियापैकी त्याची सुविधा केली, त्याला चहा पाणी दिलं, पोहे केले. मग ते पाहुणे सांगतात आम्ही संध्याकाळी सांगतो. मग आपला बाप आतुरतेने वाट पाहतो. आपला बाप आतुरतेने वाट पाहतो. संध्याकाळी 9-10 वाजता आपल्या बापाला फोन येतो. मी तुम्हाला आवडून सांगितलं, फोनच्या बाजूला का राहायचं? तुम्हाला वेळ फार कमी आहे, यायला जमतंय. 30-35 पर्यंत नाही लागला तरी वळू आहे ते, वळू 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 कठाळ्या कठाळ्या देवाला सोडलेला जमतंय तुम्हाला नाही. ते पाहुणे आपल्या इथे आला ना, तो पाहुणाला गेले, बापाला सांगतात, संध्याकाळी सांगतात. त्या बापाचा पोराचा फोन आपल्या बापाला 9-10 वाजता येतो. आपल्या बापाला नेमकं जेवण करून हात धुतलेला असतो. आणि ते पोरगं सांगतंय या वर्षी आम्हाला लग्न करायचं नाही. पोरगं काय सांगते, आम्हाला या वर्षी लग्न करायचं नाही. बाप सांगतो आम्ही थांबवले जरासं. त्याचं एकमेव कारण तो रंग थोडाफार काळा सोडला, तू दिसायला थोडीफार जराशी इकडे तिकडे असेल. याचं दुःख त्या बापाला जे होते का, ते जगात कोणालाच त्याची तुलना करता येत नाही. त्या बापाला अतिशय बेकार दुःख होते. बाप बोलून दाखवू शकत नाही. त्याच्यानंतर गावातले दलिंदर आहेच, पाहुणे पाहायला ते. मग झालं काय, पाहुणे पाहायला ते काय झालं, हेच भाऊकीतले भिकारचोट बाहेर जाऊन सांगतात, हा पोरगी अशी आहे, पाहुणे नाही म्हणले. म्हणजे अपचर्चा करायला लोक तयार होतात. पण ताई, येणारीच परीक्षा आहे,
या परीक्षेमध्ये छान पद्धतीने तू अभ्यास केला, तुला जगात काय चाललंय माहित नाही, आपल्या बापाची बनेल पाहिली, आपल्या बापाचे कपडे पाहिले, आपल्या माईच्या साडीचे 2 जोडं पाहिले, आपल्या माईचं कष्ट पाहिले, गेली वर्षानुवर्ष काम करत आहे, कुठलाच बदल झाला नाही. तो बदल तू लक्षात घेतला, छान पद्धतीने अभ्यास केला, त्याच्यात तू नीटला लागली, MBBS ला लागली, BHMS ला लागली है ना, इंजिनियर झाली, किंवा इकडे स्पर्धा परीक्षेत PSI STO तलाठी ग्रामसेवक लिपिक कनिष्ठ लिपिक है ना, डेप्टी कलेक्टर काही म्हणून लागली. तर महत्वाची गोष्ट, गावाकडे आपला बाप कुठं बोलला नाही तर ते गावातले भिकारचोट आपल्या बापाला म्हणतात, काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. आपल्या बापाला बोलू बी देत नाही. गावात सामाजिक एखाद्या विषयावर लोक चर्चा करायला ना, तर मंदिर असते, त्या मंदिरापाशी आपला बाप गेला आणि बोलायला लागला तर हे बाकीचे डायलॉग घालतात, गप बसा काका, तुम्हाला काही कळत नाही, आपल्या बापाला बोलू देत नाही. पण तू हा MBBS ला नंबर लागला, तू हा इंजिनिअरिंगला नंबर लागला, तू PSI झाली, ज्या भावकीतल्या लोकांना त्या बापाला म्हणले होते, काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही, ज्या ठिकाणी मंदिरावर बसलेले 4-5 टगे म्हणले होते, काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही, माघारी तीच लोक तुझा फोटो घेतात, माघारी तीच लोक त्या बापाचा फोटो घेतात, माघारी तीच लोक तुमचं बॅनर तयार करतात, माघारी तीच लोक ते बॅनर मंदिरापाशी लावतात, माघारी तीच लोक एकीकडे तुझा फोटो असतो, एकीकडे त्या बापाचा फोटो असतो. ज्या लोकांनी त्या बापाला म्हणले होते तुम्हाला काही कळत नाही गप बसा, जे टगे म्हणले होते त्या बापाला काही कळत नाही गप बसा, तेच लोक खाली शुभेच्छुक मध्ये असतात. तो हा फोटो एकीकडून असतो, एकीकडून त्या बापाचा फोटो असतो. त्या बापाला आतापर्यंत लोक असं बोलतात म्हणून बाप सार्वजनिक ठिकाणी कधी जात नाही. तोच बाप 9-10 वाजता बढियापैकी आंघोळ करतो, मंदिरापाशी जातो. जे लोक म्हणले होते का काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही, तेच लोक म्हणतात काका या जरासं बसा. आपला बाप बसतो, बसल्यावर आपला बाप फोटोकडे पाहतो, फोटोकडे त्या पोरीच्या फोटोकडे पाहतो, पोरीच्या फोटोवर तेज असते, पोरीची स्माईल असते, बाजूला बापाचा फोटो असतो आणि आपला बाप छातीवर असे हात टाकतो, म्हणतो चला नाक केला पण आपल्या पोरीन वाया नाही जाऊ दिला यार. ते काम तुम्हाला करायचे. खरं ते काम करण्यासाठी पहिल्यांदा जुनून पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे जुनून पाहिजे. आपल्या बापाचा सन्मान का होत नाही तर आपल्या नशिबात गरिबी आहे. आज हा विचार मंच आहे, गाडगे सर आहेत, काळे सर आहेत, आमचे मित्र BG देशमुख आहेत, बाबा देशमुख आहेत, त्याचे मित्र परिवार आहेत, त्याच्यानंतर सौरभ सर आहेत. लक्षात घ्या, जर या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालक स्टाफला कळलं असतं की बाबा इथे पोरगी बसली आहे आणि मागे UPSCचा निकाल आलाय आणि तिचा कलेक्टर म्हणून रिझल्ट आलाय आणि तिचा बाप इथं कुठतरी बसलाय, तर संचालक मंडळीने तिच्या बापाला या स्टेजवर बसवलं असतं. ती ताकद पिहाते. ह्या बापाला कुठे बसवायचे का, ही ताकद पिहाते. म्हणून आवर्जून सांगितलं मोबाईल पासून लांब राहणे गरजेचं आहे. त्याच्यात तू ठेवूच नको की बाबा कोणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना, तर जंगलात तुला जायची गरज नाही. कळलं का? म्हणजे ज्या लोकांनी आपल्या सोयीकी नाकारल्यात का, तू नोकरी लागल्यावर तेच लोक आपल्या घरी किरक्या मारतात आणि आपला बाप कॉलर टाईप करून म्हणतो या वर्षी आपल्या पोरीचं लग्न करायचं नाही, बेटर देन बेस्ट, तू ही अवकात माझ्या पोरीसाठी नाही. ते तुला निर्माण करतात. नाही तर मग आयरे वेरे भंगार ते वादे तिचे वादे. लाईफ चालू आहे बढिया मोबाईलमध्ये आणि मोबाईलमधून इंस्टाग्राम. इथं बसलेल्या कित्येक पोरीचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, हात वर करा, पायचान करा, तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाचे पद आहे. माझी जीप काळी आहे, हा त्याला घरी गेल्या सौम्य आट्या. किती मुली आहे ज्यांचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, आवडतो विचारलं, एक भाऊ म्हणून विचारलं, खरं सांगा हातवर करा. 2 बर. बाकी सस्तन कार्यक्रमात जात असता का? हा एवढंच पुरीचं अकाउंट आहे जिचं असं एवढंच पुरीचं अकाउंट आहे का? पोरांनी किती जणांचं अकाउंट आहे इंस्टाग्रामला? वा, विषय नाही, आपलं प्रेम भावा तुमच्यावर विषय नाही. आमचे मुलं काही खोटं बोलत नाही. इकडं जीवनाचा सत्यानाश का होईल, पण आपल्याला खोटं बोलायचं नाही. दलिंदरावर तुम्हाला टाईम लावून मारायला पाहिजे. तुम्ही काय करणार? कुठं लक्ष द्यायला सांग मला. इथं बसलेल्या पालकांना एक मुलगा म्हणून विनंती आहे, हप्त्यातून एकदा पोराला हाताकडून काढा. काय छान सांगा, हप्त्यातून एकदा मारा, त्याचं चुको न चुको तरी हाना त्याला.
जवळ माझ्या इज्जत कमी होती. देवाला सोडलेला जमतंय तुम्हाला नाही. ते पाहुणे आपल्या इथे आला ना, तो पाहुणाला गेले बापाला सांगतात, संध्याकाळी सांगतात त्या बापाचा पोराचा फोन आपल्या बापाला 9-10 वाजता येतो. आपल्या बापाला नेमकं जेवण करून हात धुतलेला असतो आणि ते पोरग सांगतंय या वर्षी आम्हाला लग्न करायचं नाही. पोरग काय सांगते, आम्हाला या वर्षी लग्न करायचं नाही. बाप सांगतो आम्ही थांबवले जरा असं. त्याचं एकमेव कारण तो रंग थोडाफार काळा सोडला, तू दिसायला थोडीफार जराशी इकडे तिकडे असेल. याचं दुःख त्या बापाला जे होते का, ते जगात कोणालाच त्याची तुलना करता येत नाही. त्या बापाला अतिशय बेकार दुःख होते. बाप बोलून देत दाखवू शकत नाही. त्याच्यानंतर गावातले दलिंदर आहेच, पाहुणे पाहायला ते. मग झालं काय, पाहुणे पाहायला ते काय झालं, तेच भाऊकीतले भिकारचोट बाहेर जाऊन सांगतात पोरगी अशी आहे, पाहुणे नाही म्हणले. म्हणजे अपचर्चा करायला लोक तयार होतात. पण ताई, येणारीच परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये छान पद्धतीने तू अभ्यास केला, तुला जगात काय चाललंय माहित नाही. आपल्या बापाची बनेल पाहिली, आपल्या बापाचे कपडे पाहिले, आपल्या माईच्या साडीचे 2 जोडं पाहिले, आपल्या माईचं कष्ट पाहिले. गेली वर्षानुवर्ष काम करत आहेत, कुठलाच बदल झाला नाही. तो बदल तू लक्षात घेतला, छान पद्धतीने अभ्यास केला, त्याच्यात तू नीटला लागली, MBBS ला लागली, BHMS ला लागली है ना, इंजिनियर झाली, किंवा इकडे स्पर्धा परीक्षेत PSI, STO, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक है ना, डेप्टी कलेक्टर काही म्हणून लागली. तर महत्वाची गोष्ट, गावाकडे आपला बाप कुठे बोलला नाही तर ते गावातले भिकारचोट आपल्या बापाला म्हणतात, काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. आपल्या बापाला बोलू बी देत नाही. गावात सामाजिक एखाद्या विषयावर लोक चर्चा करायला ना, तर मंदिर असते, त्या मंदिरापाशी आपला बाप गेला आणि बोलायला लागला, तर हे बाकीचे डायलॉग घालतात, गप बसा काका, तुम्हाला काही कळत नाही, आपल्या बापाला बोलू देत नाही. पण तू हा MBBS ला नंबर लागला, तू हा इंजिनिअरिंगला नंबर लागला, तू PSI झाली. ज्या भाऊकीतल्या लोकांना त्या बापाला म्हणले होते, काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. ज्या ठिकाणी मंदिरावर बसलेले 4-5 टगे म्हणले होते, काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. माघारी तीच लोक तुझा फोटो घेतात, माघारी तीच लोक त्या बापाचा फोटो घेतात, माघारी तीच लोक तुमचं बॅनर तयार करतात, माघारी तीच लोक ते बॅनर मंदिरापाशी लावतात, माघारी तीच लोक एकीकडे तुझा फोटो असतो, एकीकडे त्या बापाचा फोटो असतो. ज्या लोकांनी त्या बापाला म्हणले होते तुम्हाला काही कळत नाही गप बसा, जे टगे म्हणले होते त्या बापाला काही कळत नाही गप बसा, तेच लोक खाली शुभेच्छुक मध्ये असतात. तो हा फोटो एकीकडून असतो, एकीकडून त्या बापाचा फोटो असतो. त्या बापाला आतापर्यंत लोक असं बोलतात म्हणून बाप सार्वजनिक ठिकाणी कधी जात नाही. तोच बाप 9-10 वाजता बढियापैकी आंघोळ करतो, मंदिरापाशी जातो. जे लोक म्हणले होते का काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही, तेच लोक म्हणतात काका या जरासं बसा. आपला बाप बसतो, बसल्यावर आपला बाप फोटोकडे पाहतो, फोटोकडे त्या पोरीच्या फोटोकडे पाहतो, पोरीच्या फोटोवर तेज असते, पोरीची स्माईल असते, बाजूला बापाचा फोटो असतो आणि आपला बाप छातीवर असे हात टाकतो, म्हणतो चला नाक केला पण आपल्या पोरीन वाया नाही जाऊ दिला यार. ते काम तुम्हाला करायचे. सरकार ते काम करण्यासाठी पहिल्यांदा जुनून पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे जुनून पाहिजे. आपल्या बापाचा सन्मान का होत नाही, तर आपल्या नशिबात गरिबी आहे. आज हा विचार मंच आहे, गाडगे सर आहेत, काळे सर आहेत, आमचे मित्र BG देशमुख आहेत, बाबा देशमुख आहेत, त्याचे मित्र परिवार आहेत, त्याच्यानंतर सौरभ सर आहेत. लक्षात घ्या, जर या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालक स्टाफला कळलं असतं की बाबा इथे पोरगी बसली आहे आणि मागं UPSCचा निकाल आलाय आणि तिचा कलेक्टर म्हणून रिझल्ट आलाय आणि तिचा बाप इथं कुठतरी बसलाय, तर संचालक मंडळीने तिच्या बापाला या स्टेजवर बसवलं असतं. ती ताकद पिहाते, ह्या बापाला कुठे बसवायचे का, ही ताकद पिहाते. म्हणून आवर्जून सांगितलं मोबाईल पासून लांब राहणे गरजेचं आहे. त्याच्यात तू ठेवूच नको की बाबा कोणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. तर जंगलात तुला जायची गरज नाही. कळलं का? म्हणजे ज्या लोकांनी आपल्या सोयीकी नाकारल्यात का, तू नोकरी लागल्यावर तेच लोक आपल्या घरी किरक्या मारतात आणि आपला बाप कॉलर टाईप करून म्हणतो या वर्षी आपल्या पोरीचं लग्न करायचं नाही, बेटर देन बेस्ट, तू ही अवकात माझ्या पोरीसाठी नाही. ते तुला निर्माण करतात. नाही तर मग आयरे वेरे भंगार, ते वांदे तिचे वांदे, लाईफ चालू आहे बढिया मोबाईल मध्ये आणि मोबाईल मधून इंस्टाग्राम. इथं बसलेल्या कित्येक पोरीचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, हात वर करा, पायचान करा, तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे, माझी जीभ काळी आहे. हा त्याला घरी गेल्या सौम्य आट्या. किती मुली आहे ज्यांचं
इंस्टाग्रामला अकाउंट आहे, आवडतो विचारलं, एक भाऊ म्हणून विचारलं, खरं सांगा हातावर करा. दोन. बर, बाकी सत्संग कार्यक्रमात जात असता का? हा, एवढंच पुरीचं अकाउंट आहे. जिचं असल एवढ्याच पुरीचं अकाउंट आहे का? पोरांपैकी किती जणांचं अकाउंट आहे इंस्टाग्राम? वा, हा विषय नाही, आपलं प्रेम भावा तुमच्यावर विषय नाही. आमचे मुलं काही दिवसाला खोटं बोलत नाही. इकडं जीवनाचा सत्यानाश का होईल, पण आपल्याला खोटं बोलायचं नाही. दलिंदरावर तुम्हाला टाईम म्हणून मारायला पाहिजे. तुम्ही काय करणार? कुठं लक्ष द्यायला सांग मला. हा, इथं बसलेल्या पालकांना एक मुलगा म्हणून विनंती आहे, हप्त्यातून एकदा पोराला हाताकडून काढा. काय छान सांगायचं, हप्त्यातून एकदा मारा. त्याचं चुको न चुको तरी हाना त्याला. दररोज मारू नका, दररोज मारल्यावर इज्जत कमी होती. घराच्या दरवाजावर उभं दिसलं, जाताना फाडकन झापा मारा. तुम्ही घरातून बाहेर निघले ना, येताना पुन्हा एक फाडकन झापा मारा. आपला पोरगा नाही, पप्पा काहून म्हणायचं, काहून मिळून काहून आहे, तेरा बाप अभी भी जिंदा है. तुला इंस्टाग्रामवर राष्ट्रपती फॉलो करते, कोण फॉलो कोण करते? याच बाजूचे दलिंदर 4-5. नाही तर काही काही एवढे दलिंदर त्याचा मोबाईल घेते, फॉलोचं बटन दाबते. पोरींनो, टाळी एका हाताने वाजत नाही. तू इंस्टाग्रामला असली ना, आमचं पोरगं सर्च करते पहिल्यांदा, तूच हे ना. यावरून सांगलो, म्हणजे मोबाईल तुम्हाला घातक किती आहे. ज्या लेकरांचा सत्कार झाला आहे आणि आपला झाला नाहीये, स्वतःला भाग्यवान समजा, बेटर दॅन बेस्ट. मी फॉरेस्टमध्ये असतो, तिथं नोकरी केली असती, माझ्या बायकोला भारी वाटलं असतं, भाऊकी भारी वाटलं असतं, माझ्या नातेवाईकाला बरं वाटलं असतं. आज अख्ख्या महाराष्ट्रात बरं वाटतंय, त्याचा कारण हा निर्णय पॉझिटिव्ह होता. मी जो निर्णय घेतला का तो पॉझिटिव्ह होता, तो निर्णय पॉझिटिव्ह करता आला. गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी काय मागलं की पोरगं डायरेक्ट तुला नंबर मागत नाही. आमचं पोरगं हुशार आहे, आमचं पोरगं पाहिजे. काही काही आमच्या इकडे पण बायले आहेत, पोरीच्या नावानं अकाउंट काढतात. कसं काय आमचं पोरगं काय करतंय, पहिल्यांदा टाळी एका हाताने वाजत नाही. पालकांनी आवर्जून लक्षात घ्या. पोरगं आमचं काय करतंय, तिला इंस्टाग्राम मध्ये मेसेज बस जाते, तिला एक टिंब पाठवते, सेंड. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचा पोरगं हुशार, मग 2 टिंब पाठवते, तरी आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं काय करते, 3 टिंब पाठवते, मग आमची ताई खालून रिप्लाय देते, हम HMM. आमचा भाऊ डेंजर, मग त्या 3 टिंबामध्ये गॅप देतो, एक स्पेस टाईप ना हम. तिला काय लागते 3 टिंबामध्ये गॅप हे का होईल? मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. शाळेत हे का, घरी गेल्यावर आजचा दिवस हा ना काही फरक पडत नाही. आजचा दिवस तुमचाच आहे, माय बापाचा, काहीच नाही. तिथं चुकवलं चुकू बोलच हा ना दिलं. मग आमचं मुलगा काय करते, आता काय करते, टिंबाचा फरक करते. मग आता 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब. आता पहा आमची पोरगी काय करते, मग स्माइल करते. स्माइल केल्यावर आमचं पोरगं कम टू द पॉइंट. मला हे काय करते, मोबाईल मध्ये एक गुलाबी रंगाचं पान आहे, पिंपळाच्या पानासारखा आकार आहे. किती हुशार आहे पान तुम्ही. हा, पोरीपैकी कर्नल स्पेलिंग सांगा, कर्नलची मला मुलींपैकी. कर्नल काय मुलांपैकी सांग. राईट, सर्वांनी टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या. COLONEL ही कर्नल असं नाव आहे त्याचं, कर्नलची स्पेलिंग आहे.
काय कर्नलची स्पेलिंग आहे तर तू म्हणशील CORNAL, पण तुला झाला कॉर्नल. म्हणजे आपल्याला कळावं. तर पोरींनो, माणसं पोरगं काय करते, पिंपळाचं पान पाठवते तुला लाल कलरचं. ती पान बी एवढं डेंजर आहे, ते मोबाईल मध्ये काय करते माहिती का, असं बारीक होते, रिंग जा. त्याच्यातून आमचं दलिंदर काय करतो, तो हा नंबर घेते. मायबापाचं लक्ष याच्यावर पाहिजे. आपली पोरगी एखादा खरंच अभ्यास करायली, ती मोबाईलवर कोणाच्या संपर्कात आहे, पुरुषाची त्याची लायकी आहे का, तो काय बोलायला आहे, ती कोणाच्या सानिध्यात आहे, तिच्या मैत्रिणी कोण आहे, ती बसायची कुठं है ना, खरंच क्लासला आहे का, है ना, नाही तर क्लासला चालली फिजिक्सच्या, कॉफी शॉप मध्ये बायोलॉजी, बापाच्या डोक्याची केमिस्ट्री. त्या घटना घडल्या का महाराष्ट्रामध्ये? अलीकडे लय उतारा झाला गोष्टीचा. कारण काय आहे, दोषी मायबाप आहे. प्रमाणापेक्षा तुम्हाला दाखवायची गरज झाली. 5-5 किलोमीटर आपण क्लास केले, 5-5 किलोमीटर शाळेत गेलो. आपल्याला कोणती वस्तू होती? तुमच्यापैकी बसणाऱ्या कोणत्या पालकांना सायकल नव्हती. एखादा कोणी श्रीमंत असेल तर एटलास सायकल होती मोठी. आपल्याला कुठे सुविधा होत्या. मग आपण काय करलो, आपल्याकडे काहीतरी दाखवण्यासाठी पोरीला स्कूटी दे, पोरीला पाहिजे त्या प्रमाणापेक्षा सुविधा दे. गरज नाही ना. आणि जेवढ्या गरजा तुमच्या काय कसा तुम्ही माणसा, मी आवर्जून सांगतो, पोराला प्रत्येक गोष्टी देऊ नका, पोरीला प्रत्येक गोष्टी देऊ नका. बाप यानं तरी काम करा. पोरानं तुम्हाला पेन मागितलं, पेन 10 रुपयाचा, तरी थांबा म्हणा, मला जराशी अडचण आहे, 1-2 तासांनी कोणाकडून तरी घेतो देतो म्हणा त्याला. तुमच्या खिशात 5 लाख द्या, पण त्याला म्हणा. तुमच्या पोरानं पुस्तक मागितलं ना, तर बाप यानं तर म्हणा, बाळा जराशी अडचण चालू आहे, उद्या परवा घेऊन देतो. कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही देसाल त्याच्या गरजा वाढतील. आणि प्रत्येक गोष्टी देता एक दिवस ते दलित अशी गोष्ट तुम्हाला मागेल ती तुम्हाला देता येणार नाही. आणि नाही मिळाली म्हणून प्रत्येक वेळी महाबाप देतो, आता का देत नाही म्हणून ते दलित आत्महत्या करत. त्याला दोषी तुम्ही असाल, त्याला जबाबदार तुम्ही असाल. प्रत्येक गरजा पूर्ण करणं बरोबर करा. तुमच्या अडचणी असल्या पाहिजे ना. ही परिस्थिती चांगली असते, बढियापैकी परमिट आलो असतो, कुठं काम नसतं केलं, मला काय गरज होती अभ्यास करण्याची. आपल्या अडचणी होत्या ना. तिथं लोक छान पद्धतीने गाड्यावर येतात, छान पद्धतीने क्लास करतात, ऐश्वर्याम करतात. आपली परिस्थिती वाईट आहे ना, चला आपण बी क्लासला गाडीवर गेलो पाहिजे. आता तर दिवस बदलले ना. आपला दरवाजा उघडेल कोणतरी असते, छान आपली एंट्री होती है ना, गेट त्या ऑफिसचं गेट पण उघडेल कोणतरी असते, क्लासमध्ये गेल्यावर हवा वेगळी असते. कधी होईल तुम्हाला तुमच्या अडचणी कळायला पाहिजे, वाटलं पाहिजे ही गोष्ट आपल्याकडे नाही, साला तीच गोष्ट आणायची. ही गोष्ट आपल्याकडे नाही, त्याचा लढा आपल्याला द्यायचा ना. हे पोरगं काय करते, बोलते सहज नाही, त्याला दोषी तुम्ही लक्ष नसते ना. म्हणजे या गोष्टीला बोलायला 8-8 घंटे पूर्वीचे कॉल लेटर आपल्याकडे सर्व CDR काय जातो, एकदा पहा की आपली पोरगी संपर्कात कोणाची आहे. अभ्यास करते त्या पोरीने मायबापाच्या डोळ्यात पाहिले, सन्मानाची आग तिच्यामध्ये जात होते, त्या पोरीचा सन्मान करा. बाकीच्या लेकरासोबत आपल्या लेकराची तुलना करू देऊ नका. शिकू द्या तिला, पण तिला तो सन्मान जपला पाहिजे. तुम्हाला शिक्षणाची संधी बापाने उपलब्ध करून दिली, त्याची माती होता कामा नये. प्रत्येक पोरीने लक्षात घ्या, सध्या वातावरण बिघडलेलं आहे आणि कोणावरच जीव लावू नका. 25 वर्षाच्या बापाना है ना अहोरात्र जागून तुला शिकवलंय, तो बाप त्या लक्षात पाहिजे. ज्या माईने 9 महिने 9 दिवस तुला पालन पोषण केलंय, त्या माईचं प्रेम त्या लक्षात पाहिजे. आईला भंगार आलं, त्याला लगेच नंबर घेतला. त्याच्यानंतर बारामती शहर बरोबर आहे, एक आहे मेट्रो टाईप आहे, इथं कॉफी शॉप आहे बरोबर आहे का नाही, मोठमोठ्या हॉटेल्स आहेत. मग त्याच्यानंतर हे पोरगा याच्याकडे 50, त्याकडे 30, 80 रुपये भांडवल, दोघं कुठे गेले कॉफी शॉपला. मग हे तुला विचारतंय तुला काय हवं, याची भाषा. मित्रात हे दलिंदर गावठी भाषा बोलते, फक्त पुरील बोलताना स्टँडर्ड बोलते. तिला म्हणते तुला काय हवं, ती म्हणते पिझ्झा. नाही पिझ्झा मागवते, काट्याचा चमचा असतो, बारूकचा घास घेते, टोपो जुईचा, याच्याकडे 3 कलरचा रुमाल असतो, बारीक छोटं पुसत. आमचा उपवासी मित्रमंडळाचा अध्यक्ष निसता पाहतो विचार, भांडवल कमी आहे ना, भांडवल काय आहे कमी आहे. आता तू काट्याच्या चमच्यानं 3 कलरचा रुमाल गावाकड घरामध्ये भिंतीकड करून काला करून खाणार आहे तू. तुला काय गरज याला नाटकं दाखवायची. त्याच्यानंतर ही तुला विचारते तुला काय हवं, भांडवल कमी. मी काय नाही हॉट कॉफी घेतो. दलिंदरा गावाकडे परातीनं काळा चहा पिणार तू, तुला काय गरज आहे. मी एक भाऊ या नात्याचा आलो, काही करा, मी आवर्जून सांगेल तुम्हाला, रील मध्ये स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. आपण रिअल असलो पाहिजे, कळलं का. चला आपलं वैयक्तिक स्टेटस असलं पाहिजे, आपलंही स्टेटस लोकांनी स्टेटसला ठेवलं पाहिजे. आपला इथं सत्कार झाला नाही, भाग्यवान. का तर आयुष्यात ज्यांचा सत्कार झाला म्हणजे त्यांची लढाई आयुष्याची संपली नाही.
ज्याला 12वीला 98.97% मार्क पडले म्हणजे तो यशस्वी आहे असा नाही. का तर स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, आपली लढाई कधीच संपणारी नाही. कारण एक छान वाक्य, कई हार बाकी है कई जीत बाकी है, कई हार बाकी है कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत, ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. म्हणून आपल्या जीवनात लय काही करायचं राहिले. कळलं का? आपल्याला प्रश्न मूव करता आला पाहिजे, आपल्याला स्वतःला सावरता आलं पाहिजे. लोक आपली मजा घ्यायला बसला, त्या लोकांना शांत करता आलं पाहिजे. आणि ते तुम्ही या वेळेत नाही केलं तर मी आवर्जून सांगेल, पोरो, तुमच्या बापाचं तुमच्या यशामध्ये फार मोठं योगदान आहे. आम्ही कम नशिबी आहोत. माझी एक इच्छा होती जेव्हा आपण सक्सेस झालो की बाबा गावामध्ये ग्रामीण भागात शिकत असताना सरपंचाच्या मोठमोठ्या लोकांच्या बऱ्यापैकी गावात गाड्या यायच्या आणि माझा बाप किराणा दुकान चालवत असताना मोटरसायकल अख्खी हयात घातली बापानं, कुठतरी दुकान चालवायचे. आई तर लहानपणी गेली होती, वडिलांना कधी बोलण्याचा योग आला नाही, कारण माणूस आपल्या वेदना आईपाशी व्यक्त करतो, बापापाशी नाही. तर सगळ्या जीवनातलं स्वप्न होतं की आपण सक्सेस झाल्यावर 15-20 दिवस आपल्या मायबापाला हेलिकॉप्टरमध्ये फिरवली, एवढी ताकद निर्माण करायची होती. ते अपयश आपल्या नशिबात आले. म्हणून तुमचं तरी स्वप्न पाहिजे, सर आपल्या मायबापाला 2 दिवस काय होणे इमानात फिरवता आलं पाहिजे. इथं आपण गोरगरीब आहे, तुमच्या बापानं तुमच्या माईनं प्रत्येकाकडे मोबाईल आहे, असं स्टेटस कधी ठेवलं का बाबा जस्ट एन्जॉयिंग महाबळेश्वर? तुमच्या बापानं मोबाईलच्या स्टेटसला कधी स्टेटस ठेवलंय का पहा, जस्ट एन्जॉयिंग महाबळेश्वर? तुमच्या बापानं स्टेटस ठेवलंय का पहा, जस्ट एन्जॉयिंग गोवा? नाही ठेवलं. कारण काय रे? गरिबी. कारण काय? तुमच्या शिक्षणाचा प्रश्न. कारण काय? तुमच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न. कारण काय? घरातल्या गरजांचा प्रश्न. मग बापाकडे 10-5 एकर शेती असताना अख्खी हयात बापानं घातली, त्यानं कोणाचे 10-5 विकले नाही, अख्खी हयात त्यानं खर्च केली, पण त्याला सहज बाकीचा नोकरदार वर्ग गोव्याला फिरायला जातो का नाही? दर दिवाळीला, उन्हाळ्यात कॉन्ट्रॅक्टर फील्डमध्ये असणारे है ना, नोकरदार असणारे, नेते असणारे, हे लोक तुम्हाला फिरताना दिसले असतील. पण तुमच्या बापाने स्टेटस ठेवलं का की जस्ट एन्जॉयिंग महाबळेश्वर विथ माय लाईफ लाईन बायकोसोबत? नाही ठेवलं. आपला बाप महाबळेश्वरला गेला का? आपला बाप गर्दीमध्ये पंढरपूरच्या दर्शनाला गेला. आपला बाप लयच पाहिला असेल तर क्रुझर गाडी करून मागल्या सीटमध्ये बसून शिर्डीला गेला. आपल्या बापाच्या नशिबात हे भाग्य आलं का? मग आपल्या बापाला कधी पिझ्झा माहिती आहे का? आपल्या बापाला कधी सँडविच माहिती आहे का? आपण शिकलो नाही तर आपल्या मायबापाला जे केले का तेच तुमच्या नशिबात येणार. तुम्हाला पिझ्झा माहीत करून घ्यायचा असेल, तुम्हाला सँडविच माहीत करून घ्यायचं असेल तर एक रात्र सुखाची झोपण्यासाठी अख्ख्या रात्री जागावे लागतात. ते काम तुम्हाला आता करावं लागेल. ते काम करणं गरजेचं आहे. कारण का आता पहिला पगार झालाय. आपल्या गावामध्ये श्रीमंत लोकांच्या गाड्या बिड्या आल्या का नाही? 4 व्हीलर मध्ये लोक आले का नाही? मागं बढियापैकी एखादं टेडी असते, मधामध्ये लेकर बसलेले असतात, पुढे तो माणूस चालवत असतो, त्याची बायको बाजू बसलेली असते. आपला बाप असा कुतूहलतेने पाहतो का नाही? तो गावात काच खाली करतो, आपल्या बापाला असा नमस्कार करतो का नाही? आणि आपल्या बापाला फाटा म्हणजे स्टँड, तिथून कोणीतरी लिफ्ट तर देते का बापाला की तुम्हाला सोडतो म्हणून? का सोडत नाही? गरिबी अडली. आपल्या बापाला तिथपर्यंत का सोडत नाही? गरिबी अडली येते. आपलं काम आहे, चला MBBS ला लागलो, एखाद्या नोकरी लागलो, कंपनीत मोठ्या बजेटवर काम करायला लागलो, काही करायचं, पण आपल्या बापाच्या सुखासाठी एक काम करायचं. चला पहिला पगार आला का किरायन का म्हणजे गाडी करायची. किरायन ती गाडी त्या स्टँडवर घेऊन यायचं, बापाला फोन लावायचा, पप्पा स्टँडवर या. आतापर्यंत आपला बाप स्टँडवर गावापासून पैदलच गेलेला आहे. आपल्या बापाला कोणीच लिफ्ट दिली नाही, कारण गरिबी आहे. त्या बापाला तिथं बोलवायचं, पुढच्या सीटवर बाजूला बसवायचं, बापानं असा हात ॲम्ब्युलन्सवर ठेवला पाहिजे, बापानं असं पकडलं पाहिजे, आणि ती गाडी घेऊन बापानं कुठे यायचं? बापाला त्या गाडीसोबत कुठं आणायचं? मंदिरापाशी, जिथं लोक जमलेले असतील त्या ठिकाणी पटकन गाडीतून उतरायचं. तो दरवाजा उघडायचा. काय करायचं? दरवाजा उघडायचा. आपला बाप काय करेल? खाली उतरेल. आपल्या बापाच्या पाया पडायचं. अख्ख्या गावातल्या लोकांना आपल्याला पाहिलं पाहिजे. तीच गाडी घेऊन कुठे जायचं? महाबळेश्वरला. तीच गाडी सगळं गोव्याला घेऊन जायचं. आपल्या बापानं आतापर्यंत स्टेटस ठेवलं नव्हतं ना, आणि त्याच्या पहिले आपण बी सगळं स्टेटस ठेवायचं नाही, कारण आपलं स्टेटसच नव्हतं. त्या ठिकाणी पहिल्या पगारात माईला बापाला सोबत घेऊन जायचं, माय बापाचा उभा करायचा, त्याच्या मागे आपला भाऊ असेल, आणि तू मग अशी मोबाईल करायची. आतापर्यंत तू असं तोड वाकडं विकडं करते ना, तसं करायचं नाही. प्लेनली फोटो काढायचा. पहिल्या पगारात माय बापाला गोव्याला नेलेले, पहिल्या पगारात माय बापाला महाबळेश्वर लिहिलेले,
आणि त्या ठिकाणी मग स्टेटस ठेवायचं विथ मम्मी पप्पा इन द महाबळेश्वर इन द गोवा. ते स्टेटस तुला ठेवता आलं पाहिजे. ते करायचं म्हणजे त्याला तुला भाषणाची गरज आहे, त्याच्याबद्दल तुला कोणी बोलावं अरे गरज नाही ना. हे मोटिवेशन घरातूनच मिळालं आपल्याला की आपल्या गरजा एवढ्या आहेत, चला आपल्याला कोणीच विचारलं नाही, आपल्या बापाला कोणी विचारलं नाही. आणि माय बापाच्या कष्टासाठी तीच लोक जगतात ज्यांना वाटते सगळं काहीतरी करायचं. आवर्जून एक मोठा भाऊ म्हणून सांगायला बोरो वेळ, ती वेळ म्हणजे का तुमच्यासाठी माझ्यासाठी सांगतो, जगात काही बदलो न बदलो वेळ बदलते. वेळेसाठी एक छान वाक्य आहे, हे वाक्य आवर्जून लक्षात ठेवा. जीवनात कोणतरी स्टेटस ठेवण्याबद्दल वेळ वाया घालू नका. मित्र ही कन्सेप्ट बदलणारी आहे. 10वी वेगळे होते, 12वी वेगळे होते, आता क्लासमध्ये वेगळे, नोकरी लागल्यावर वेगळे होणार आहेत, गावात गेल्यावर वेगळे होणार, मरताना तू एकटाच मारणार. म्हणून मित्र हे मॅटर नाही. आपला सर्वस्व मित्र आपलं पुस्तक आहे, आपलं चित्र चरित्र पुस्तकात बदलणार आहे. म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, वेळ कळलं का, वक्त, वेळ, टाइम हे कोणासाठी थांबत नाही. म्हणून छान वाक्य, सही समय पे तय कर तुझे करना क्या है. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है, तेरा करना क्या है. तुझी वेळ आहे का, त्या वेळेने ठरवलं त्या वेळेतच आपलं काम करायचं. योग्य वेळेत आपलं स्वप्न पूर्ण करा, नाहीतर लोक त्यांचं स्वप्न पूर्ण करायला आपल्याला कामावर ठेवतील. क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी यांचं गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ ठेवण्याचं एकमेव कारण सांगतो. या उदाहरणातून तुम्हाला कळेल, गाडगे सर असतील, काळे सर असतील, स्टाफ असेल, शिकवणाऱ्या मॅडम असतील, शिक्षक असतील, यांच्यासाठी हृदयाच्या तळापासून एकदा टाळ्या वाजवा. सांगतो की यांचं तुमच्या सक्सेस मध्ये योगदान काय. त्या लोकांनी कार्यक्रम काढून ठेवला, स्टेजवर बाबा का बसलेले, तुम्ही इथं का बसलेले, इथं पालक कशाला आले, गुणवंताचा सत्कार का केला, त्याला ट्रॉफी का दिली, त्याला नारळ का दिलं, याचं एक कारण आहे. एक गाव असते, एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते असं समजा. सुंदर म्हणजे तो कार्यक्रम व्हायला ना कळलं का. तर गावामध्ये एक सुंदर मुलगी असतात समजा, नाही तर आजकाल ट्रेंड आलाय ना, बरोबर आहे की नाही. आप्पाचा विषय हा आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरी नाही ध्यान आणि आप्पाचा बाहेरले लाड आहे. आप्पाला तुला सोबत म्हणायला पाहिजे. ट्रेड आणि ट्रेंडिंग याच्यापेक्षा आपला एक वेगळा स्वॅग असला पाहिजे. ही गोष्ट आवडून लक्षात ठेवा. मला युट्यूबला व्हायरल होत असताना मला काही लोकांनी 2 विषय देते, इतिहास भूगोल शिकवायला, आणि सांगितलं सर तुम्हाला एवढं पॅकेज भेटेल 5,40,000 तुम्ही शिकवा. पण तो शिकवत असताना जलसीमा नावाचा टॉपिक शिकू लागलो आणि त्याच्यात आमच्या परभणीकडे काही गावठी शब्द आले. तर पुढच्या शिक्षकाने मला फोन लावला की सर तुमची भाषा थोडी वल्गर आहे, तुमची भाषा थोडी गावठी आहे आणि आमचे लेकर तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही. तुम्हाला काय म्हणलं, जेव्हा लोक तुम्हाला नाकारतात का, तीच एक आगळी वेगळी ताकद असते तुम्हाला सिद्ध करण्याची. मला वाईट वाटलं, आपल्याला गावठी म्हणले. तर सर मला आतापर्यंत आपण परभणीत क्लास घेतो, या भाषेवरच आपला क्लास चालतो, या भाषेमुळेच आपण आपले लेकराचे हाते, आपण याच भाषेला युट्यूबला मांडायचे. तीच भाषा मांडलो, 2 महिन्यात त्याचे 2,000 करून माझ्या क्लासला ट्रेड. लोकांनी नाकारलं पाहिजे, स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय, कोणी म्हणून तुला हे जमत नाही केलं की तू काय राहतो, तू ही काय अवकाश आहे, तुला बी जमत नाही. प्रत्युत्तर देऊ नका. सक्सेस झाल्यावर तीच लोक तू नातं सांगणार आहे. माझे नातेवाईक जेव्हा आपले दिवस वाईट होते, त्या शाळेतून पैदल जायचो, त्यांना DSL ला पैदल जायचो, वेळ वाईट होती. आमच्या शाळेतले 30 जण सायकलला जायचे, इटलकांनी एकदा पैदल जायचं. त्यांना वडिलांना म्हणायचं नाही, आई लहानपणी वारलेली आहे. आणि एक सांगतो की गरिबीबद्दल भाषण देणारा कोरोना सांगतो, आपला संघर्ष एवढा बेकार आहे आणि त्या संघर्षामुळे आपला महान आहे. सावध राहिले मला 2000 ते 2004 पर्यंत शाळेत सकाळी एकदाही डबा द्यायला नव्हता आणि मी माझ्या बापाला कधी म्हणलोही नाही. पण जेव्हा मी गुणवंत म्हणून तेव्हा सत्कार होता का, तेव्हा मी ती गोष्ट बोलून दाखवली का तुमच्या अडचणी मोठ्या असल्या पाहिजे. ज्या आईनं आपल्याला सर्वत्र आईने डबा दिला नाही, त्या महाराष्ट्रातले पोरं पोलीस भरतीचे जेव्हा आले का, तीच गरज आपण पाहिली, अन्नाची गरज काय असते. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांसाठी 18 तारखेपासून 29 तारखेपर्यंत मोफत मुद्दाम जेव घालण्याचा प्रण त्याचा भाऊ या नात्यानं मी केला होता. ते करता आलं पाहिजे. आता आपला क्लास आहे, आपण काय गरबाजार श्रीमंत नाही है ना, लगेच आपल्या अकाउंटला 5-10 कोटी नाही. पण ज्या महाराष्ट्रातल्या पोरीला नवऱ्याने टाकून दिलेले,
ज्या महाराष्ट्रातल्या पोराला मायबाप नाही, त्याचा भाऊ म्हणून मोफत त्यांचं शिक्षण मी करत असतो. आता हे 13-14 पोरी दत्तक आहेत, ते काम उभं होत नाही. म्हणजे तुम्हाला केवळ भाषण द्यायचं नाही. आता आजकाल देशात तेच चालू आहे. मी गरीब होतो, मला 10वीला 46.20% मार्क होते, मी असं मेहनत केली, माबाप इथं कामाला होतो, आता मी पद मिळवलंय, मोठा झालो आणि पुन्हा कार्यक्रम गरीबाचाच ठोकायलो. असेही भिकारचोट या देशात आहेत. गरिबी विसरतात, मोठे होतात आणि कार्यक्रम गरीबाचा लुटतात. तर तुम्हाला तिथं मोठ्या भावाची भूमिका बजावता आली पाहिजे, त्या गोरगरिबांना साथ देता आली पाहिजे. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, पोरांनी आपल्याला विचारलं स्वप्न काय, तो मला डॉक्टर व्हायचंय, आवर्जून होऊ द्या. त्याच्या स्वप्नाला साथ द्या, त्याच्या मेहनतीला साथ द्या. पण त्या पोराला एक गोष्टीचा सल्ला द्या की बाबा, तू लहान असताना तू बिमार पडला होता आणि आपण एका दवाखान्यात गेलो होतो. दवाखान्यात जात असताना त्या डॉक्टरनं 5,000 रुपये कमी करावे म्हणून तिथं मी 50 झऱ्या मारू लागलो. त्या डॉक्टरच्या कॅबिन मध्ये जाऊ लागलो, तुझी माय माझ्यासोबत होती, आम्ही वारंवार जाऊ लागलो. पण तो डॉक्टर 5,000 रुपये कमी करताना 50 वेळा आम्हाला बोलत होता, एवढं कमी होणार नाही, एवढं कमी होणार नाही. अरे पालक या नात्याने आपल्या पोराला शिकवा, बाळा तू डॉक्टर होय, बढियापैकी मोठा दवाखाना व्हा. पण त्या दवाखान्यात असा पालक कधी दिसला 5,000 रुपये कमी करायचे तर त्याला त्या कॅबिनला येण्याची गरज पण नाही, तो मनात ते 5,000 कमी करावे ही भावना पालक या नात्याने त्या लेकराला शिकवा. तर महाराष्ट्र घडते हो ना. आता हे भाषणाच्या काय होणार नाही. आपल्याला ती चीज निर्माण करता आली पाहिजे. तुमच्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचं उदाहरण सांगलो, त्यांचं काय योगदान आहे. एक गाव आहे, एका गावामध्ये सुंदर पोरगी आहे. पोरीच्या बापाला वाटलं आपण पोरीच्या लग्नाचा पण ठेवू, पण म्हणजे शर्यत स्पर्धा. मग काय स्पर्धा ठेवायची, तर पोरीच्या बापाने काय केलं, एक पाण्याचा हौद बांधला 20 फुटाचा, त्याच्यात पाणी टाकलं आणि अनाऊन्स केलं की जो कोणी हा हौद पोहून पार करेल त्याला आपली पोरगी आणि सोबत 10 लाख रुपये हुंडा. आयरे गैरे नथू खैरे सर्व लाईनला लागले. पोरगी सुंदर आहे, 10 लाख हुंडा आहे आणि भविष्यात तुझं स्वप्नच काय तेच आहे ना. आता प्रत्येक जण लाईनला लागले, एकाने शर्टाचे बटन काढले आणि नेमकं उडी मारू लागलं की पोरीचा बाप माईक मध्ये म्हणला, ए दलिंदरा थांब. पोरगं कोमात गेलं. पोरीचा बाप म्हणला, त्या हौदामध्ये सुसर है, मगर है, इंचू है, खेकडा आहे. याने शर्टाचे बटन लावले, म्हणला जान है तो जहां है, जीवन एकदाच आहे. आपण मेल्यावर का चाटायचे मला ते पैसे. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, कोणीच उडी मारला. क्रिएटिव्ह सायन्सचं शिक्षकांचं, गाडगे सरांचं, काळे सरांचं योगदान सांगा. इथं पुढं का बसले उदाहरणावर तुमच्यासाठी. आणि मग झालं काय, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, कोणीच उडी मारला. शेवटी पाऊण तासाने एकाने उडी मारली. पोरीचा बाप कोमात गेला. गेले मला 10 लाख आणि पोर गेली. ज्यानं उडी मारली ते पोहत अर्ध्या मधात आलं आणि अर्ध्या मधात आल्यावर 2 सेकंद त्याच्या डोक्यात विचार आला, हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्याच्या अंगात जेवढी ताकद होती का तेवढी ताकद त्याने एकवटली. पाणी पोटाखाली घेतलं, झपाझपा हात मारले आणि हौद करून पलीकडल्या काठावर जाऊन कमरेवर हात ठेवून त्या स्टेजकडे पाहू लागलं. तिथं बाप माईकवर बोलू लागला. पोरीचा बाप कोमात गेला आणि आपल्याला सांगितलं आतापर्यंत. आता ते पोरगं त्या पलीकडल्या काठावर रागाने पोरीच्या बापाकडे पाहू लागलं. पोरीच्या बापाला कळलं बहुतेक याच्या हाताने हरवलेले असतील, एडपट असत. आणि आपल्याला शिकवले पुन्हा, एडे लोक इतिहास घडवतात, शहाणे वाचतात म्हणा. इतिहास घडवायला शहाणपणच लागते. काही कुठं जमत नसत्या, मनी बदलायच्या. आपल्याला मनी शिकवले लोकांनी. आथरून पाहून पाय पसरावे. आता तू मोठा झाला, ते पाय बाजाच्या खाली गेले, आथरून बदल ना बापा, बाज बदल हे ना. मग झालं काय बाबा की त्या पोराला पोरीचा बाप माईक मध्ये म्हणू लागला, मी आज धन्य झालो, भाग्यवान आहे मी की बाबा माझ्या पोरीला असा धाडसी, ज्याला स्वतःच्या मरणाची भीती नाही असा जवाई मला भेटलाय. म्हणून विनंती करतो जवाई बापू, तुम्ही स्टेजकडे या. आता ते पाय फाकत मला तू येऊ लागलं. होऊन गेलं ते रागानं आपल्या स्टेजकडे पाहिले, रागानं लोकांकडे पाहिले. पोरीचा बाप कोमात, हे हेड करता नसत. तरी पोरीचा बाप म्हणला, मी धन्य झालो, मला एवढा धाडसी जवाई भेटला. जवाई बापू तुम्ही स्टेजवर या. जवाई बापू स्टेजवर आला. इथं कमरेवर हात घेऊन उभा राहिला. पोरीचा बाप म्हणला, सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. लोकांनी टाळ्या वाजविल्या. पोरीचा बाप म्हणला, आज मी धन्य झालो, मला एवढा चांगला जवाई भेटला, ज्याला मरणाची भीती नाही. आणि म्हणून जवाई बापू सांगा म्हणले,
तुम्हाला पहिले 10 लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ. त्यानं पोरीच्या बापाच्या हातातला माईक हिसकून घेतला. ते 10 लाख आणि पोरीचा हात चुलीत घाल. मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग. विषय हा आहे. विषय तुमची स्पर्धा आहे का? स्पर्धा हे नीट, MBBS, स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, रिअल लाईफ. अरे या प्रत्येक स्पर्धेत जगण्याची ताकद तुमच्यात आहे. मला सांगा, हौदातून पोहून तेच गेलं का नाही? हौदात पडल्यावर पाणी पोटाखाली त्यानंच घेतलं का नाही? हौदातलं पाणी त्यानंच सारलं का नाही? हौद पोहून काठावर पलीकडे तेच उभं राहिलं का नाही? ती स्पर्धा त्यानंच जिंकली का नाही? पण त्याला गरज एका धक्क्याचा होता का नाही? अरे मग येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत तुम्ही जिंकणार, तुम्हाला गरज होती त्या धक्क्याची. आणि ते धक्का देण्याचं काम क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी 12 वर्ष करतोय. ते काम शिक्षक वर्ग करतोय, ते काम गाडगे सर करतात, ते काम काळे सर करतात, ते काम तुमच्या मॅडम करतात. ते काम या ठिकाणी असणारं जे काही नॉन टीच स्टाफ असेल तो करतो, शिक्षक करतो. म्हणून या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्यायच्या. तुमच्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्यायच्या. आणि आपण आतापर्यंत किती लोकांसाठी टाळ्या वाजवल्या, म्हणून आपण एकदा आपल्यासाठी जोरदार टाळ्या हो द्यायच्या. सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. माणूस चालवत असतो, त्याची बायको बाजू बसलेली असते. आपला बाप असा कुतूहलतेने पाहतो का नाही? तो गावात काच खाली करतो, आपल्या बापाला असा नमस्कार करतो का नाही? आणि आपल्या बापाला फाटा म्हणजे स्टँड, तिथून कोणीतरी लिफ्ट तर देते का बापाला की तुम्हाला सोडतो म्हणून? का सोडत नाही? गरिबी अडली. आपल्या बापाला तिथपर्यंत का सोडत नाही? गरिबी अडली होती. आपलं काम आहे, चला MBBS ला लागलो, एखाद्या नोकरी लागलो, कंपनीत मोठ्या बजेटवर काम करायला लागलो, काही करायचं, पण आपल्या बापाच्या सुखासाठी एक काम करायचं. चला पहिला पगार आला का किरायन का म्हणजे गाडी करायची. किरायन ती गाडी त्या स्टँडवर घेऊन यायचं, बापाला बोलवायचं, पप्पा स्टँडवर या. आतापर्यंत आपला बाप स्टँडवर गावापासून पैदलच गेलेला आहे. आपल्या बापाला कोणीच लिफ्ट दिली नाही, कारण गरिबी आहे. त्या बापाला तिथं बोलवायचं, पुढच्या सीटवर बाजूला बसवायचं. बापानं असा हात ॲम्ब्रेसवर ठेवला पाहिजे, बापानं असं पकडलं पाहिजे. आणि ती गाडी घेऊन बापानं कुठे यायचं? बापाला त्या गाडीसोबत कुठं आणायचं? मंदिरापाशी, जिथं लोक जमलेले असतील त्या ठिकाणी पटकन गाडीतून उतरायचं. तो दरवाजा उघडायचा. काय करायचं? दरवाजा उघडायचा. आपला बाप काय करेल? खाली उतरेल. आपल्या बापाच्या पाया पडायचं. अख्ख्या गावातल्या लोकांना आपल्याला पाहिलं पाहिजे. तीच गाडी घेऊन पुढे जायचं महाबळेश्वरला. तीच गाडी सगळं गोव्याला घेऊन जायचं. आपल्या बापानं आतापर्यंत स्टेटस ठेवलं नव्हतं ना, आणि त्याच्या पहिले आपण बी सगळं स्टेटस ठेवायचं नाही, कारण आपलं स्टेटसच नव्हतं. त्या ठिकाणी पहिल्या पगारात माईला बापाला सोबत घेऊन जायचं. माय बापाचा उभा करायचा, त्याच्या मागे आपला भाऊ असेल, आणि तू मग अशी मोबाईल करायची. आतापर्यंत तू असं तोड वाकडं तिकडे करते ना, तसं करायचं नाही. प्लेनली फोटो काढायचा. पहिल्या पगारात माय बापाला गोव्याला नेलेले, पहिल्या पगारात माय बापाला महाबळेश्वर लिहिलेले, आणि त्या ठिकाणी मग स्टेटस ठेवायचं, विथ मम्मी पप्पा इन द महाबळेश्वर, इन द गोवा. ते स्टेटस तुला घेत आला पाहिजे. ते करायचं म्हणजे त्याला तुला भाषणाची गरज आहे, त्याच्याबद्दल तुला कोणी बोलावं? अरे गरज नाही ना. हे मोटिवेशन घरातूनच मिळालं आपल्याला की आपल्या गरजा एवढ्या आहेत, चला आपल्याला कोणीच विचारलं नाही, आपल्या बापाला कोणी विचारलं नाही. आणि माय बापाच्या कष्टासाठी तीच लोक जगतात, ज्यांना वाटते सगळं काहीतरी करायचं. आवर्जून एक मोठा भाऊ म्हणून सांगायला पोरो, वेळ ती वेळ म्हणजे का? तुमच्यासाठी माझ्यासाठी सांगतो, जगात काही बदलो न बदलो वेळ बदलते. वेळेसाठी एक छान वाक्य आहे. हे वाक्य आवर्जून लक्षात ठेवा. जीवनात कोणतरी स्टेटस ठेवण्या अगोदर वेळ वाया घालू नका. मित्र ही कन्सेप्ट बदलणारी आहे. 10वी वेगळे होते, 12वी वेगळे होते, आता क्लासमध्ये वेगळे, नोकरी लागल्यावर वेगळे होणार, गावात गेल्यावर वेगळे होणार, मरताना तू एकटाच मारणार. म्हणून मित्र हे मॅटर नाही. आपला सर्वस्व मित्र आपलं पुस्तक आहे, आपलं चित्रचरित्र पुस्तकात बदलणार आहे. म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, वेळ कळलं का? वक्त, वेळ, टाइम हे कोणासाठी थांबत नाही. म्हणून छान वाक्य, सही समय पे तय कर तुझे करना क्या है. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है, तेरा करना क्या है. तुझी वेळ आहे का? त्या वेळेने ठरवलं त्या वेळेतच आपलं काम करायचं. योग्य वेळेत आपलं स्वप्न पूर्ण करा, नाहीतर लोक त्यांचं स्वप्न पूर्ण करायला आपल्याला कामावर ठेवतील. क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी यांचं गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ ठेवण्याचं एकमेव कारण सांगतो. या उदाहरणातून तुम्हाला कळेल, गाडगे सर असतील, काळे सर असतील, स्टाफ असेल,
शिकवणाऱ्या मॅडम असतील, शिक्षक असतील, यांच्यासाठी हृदयाच्या तळापासून एकदा टाळ्या वाजवा. आता आपण सांगतो की यांचं तुमच्या सक्सेस मध्ये योगदान काय. त्या लोकांनी कार्यक्रम का ठेवला, स्टेजवर बाबा का बसलेले, तुम्ही इथं का बसलेले, इथं पालक कशाला आले, गुणवंताचा सत्कार का केला, त्याला ट्रॉफी का दिली, त्याला नारळ का दिलं, याचं एक कारण आहे. एक गाव असते, एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते असं समजा. सुंदर मुलगा तो कार्यक्रम व्हायला ना कळलं का. तर गावामध्ये एक सुंदर मुलगी असतात समजा. आता आजकाल ट्रेंड आलाय ना, बरोबर की नाही. आप्पाचा विषय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरी नाही ध्यान आणि आप्पाचा बाहेरले लाड आहे. आप्पाला तुला सोबत म्हणायला पाहिजे. ट्रेड आणि ट्रेंडिंग याच्यापेक्षा आपला एक वेगळा स्वॅग असला पाहिजे. ही गोष्ट आवडून लक्षात ठेवा. मला युट्यूबला व्हायरल होत असताना मला काही लोकांनी 2 विषय दिले, इतिहास भूगोल शिकवायला, आणि सांगितलं सर तुम्हाला एवढं पॅकेज भेटेल 5,40,000 तुम्ही शिकवा. पण तो शिकवत असताना जलसीमा नावाचा टॉपिक शिकू लागलो आणि त्याच्यात आमच्या परभणीकडले काही गावठी शब्द आले. तर पुढच्या शिक्षकाने मला फोन लावला की सर तुमची भाषा थोडी वल्गर आहे, तुमची भाषा थोडी गावठी आहे आणि आमचे लेकर तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही. तुम्हाला मी काय म्हणलं, जेव्हा लोक तुम्हाला नाकारतात का, तीच एक आगळी वेगळी ताकद असते तुम्हाला सिद्ध करण्याची. मला वाईट वाटलं, आपल्याला गावठी म्हणले. तर सर मला आतापर्यंत आपण परभणीत क्लास घेतो, या भाषेवरच आपला क्लास चालतो, या भाषेमुळेच आपण आपले लेकराचे हात आपण याच भाषेला युट्यूबला मांडायचे. तीच भाषा मांडलो. 2 महिन्यात त्याचे 2,000 करून माझ्या क्लासला ट्रेड. लोकांनी नाकारलं पाहिजे, स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय, कोणी म्हणून तुला हे जमत नाही, केलं की तू काय राहतो, तूही काय अवकात आहे, तुला बी जमत नाही. प्रत्युत्तर देऊ नका. सक्सेस झाल्यावर तीच लोक तू नातं सांगणार आहे. माझे नातेवाईक जेव्हा आपले दिवस वाईट होते, त्या शाळेतून पैदल जायचो, है ना, DSM ला पैदल जायचो, वेळ वाईट होती. आमच्या शाळेतले 30 जण सायकलला जायचे, इटलकांनी एकदा पैदल जायचं, है ना. वडिलांना म्हणायचं नाही, आई लहानपणी वारलेली आहे. आणि एक सांगतो ते गरिबीबद्दल भाषण देणारा कोरोना सांगतो, आपला संघर्ष एवढा बेकार आहे आणि त्या संघर्षामुळे आपला महान आहे. सावध राहिले. मला 2000 ते 2004 पर्यंत शाळेत सकाळी एकदाही डबा दिला नव्हता आणि मी माझ्या बापाला कधी म्हणलोही नाही. पण जेव्हा मी गुणवंत म्हणून तेव्हा सत्कार होता का, तेव्हा मी ती गोष्ट करून दाखवली का तुमच्या अडचणी मोठ्या असल्या पाहिजे. ज्या आईनं आपल्याला सर्वत्र डबा दिला नाही, त्या महाराष्ट्रातले पोरं पोलीस भरतीचे जेव्हा आले का, तीच गरज आपण पाहिली, अन्नाची गरज काय असते. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांसाठी 18 तारखेपासून 29 तारखेपर्यंत मोफत मुद्दाम जीव घालण्याचा प्रण त्याचा भाऊ या नात्यानं मी केला होता. ते करता आलं पाहिजे. आताही आपला क्लास आहे, आपण काय गरबदा श्रीमंत नाही, है ना, लगेच आपल्या अकाउंटला 5-10 कोटी नाही. पण ज्या महाराष्ट्रातल्या पोरीला नवऱ्याने टाकून दिलेले, ज्या महाराष्ट्रातल्या पोरीला पोराला मायबाप नाही, त्याचा भाऊ म्हणून मोफत त्यांचं शिक्षण मी करत असतो. आताही 13-14 पोरी दत्तक घेत, ते काय उभं होत नाही. म्हणजे तुम्हाला केवळ भाषण द्यायचं नाही. आता आजकाल देशात तेच चालू आहे. मी गरीब होतो, मला 10वीला 46.20% मार्क होते, मी असं मेहनत केली, माबाप इथं कामाला होतो, आता मी पद मिळवलंय, मोठा झालो आणि पुन्हा कार्यक्रम गरीबाचाच ठोकायलो. असेही भिकारचोट या देशात आहेत. गरिबी विसरतात, मोठे होतात आणि कार्यक्रम गरीबाचा लुटतात. तर तुम्हाला तिथं मोठ्या भावाची भूमिका बजावता आली पाहिजे, त्या गोरगरिबांना साथ देता आली पाहिजे. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, पोरांनी आपल्याला विचारलं स्वप्न काय, तो मला डॉक्टर व्हायचंय, आवर्जून होऊ द्या. त्याच्या स्वप्नाला साथ द्या, त्याच्या मेहनतीला साथ द्या. पण त्या पोराला एक गोष्टीचा सल्ला द्या की बाबा तू लहान असताना तू बिमार पडला होता आणि आपण एका दवाखान्यात गेलो होतो. दवाखान्यात जात असताना त्या डॉक्टरनं 5,000 रुपये कमी करावे म्हणून तिथं मी 50 झऱ्या मारू लागलो. त्या डॉक्टरच्या कॅबिन मध्ये जाऊ लागलो, तुझी माय माझ्यासोबत होती, आम्ही वारंवार जाऊ लागलो. पण तो डॉक्टर 5,000 रुपये कमी करताना 50 वेळा आम्हाला बोलत होता, एवढं कमी होणार नाही, एवढं कमी होणार नाही. अरे पालक या नात्याने आपल्या पोराला शिकवा, बाळा तू डॉक्टर होय, बढियापैकी मोठा दवाखाना व्हा. पण त्या दवाखान्यात असा पालक कधी दिसला 5,000 रुपये कमी करायचे तर त्याला त्या कॅबिनला येण्याची गरज पण नाही, तो मनात ते 5,000 कमी करावे ही भावना पालक या नात्याने त्या लेकराला शिकवा. तर महाराष्ट्रात घडते, हो ना. आता हे भाषणाचे काय होणार नाही. आपल्याला ती चीज निर्माण करता आली पाहिजे. तुमच्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचं उदाहरण सांगलो, त्यांचं काय योगदान आहे. एक गाव आहे, एका गावामध्ये सुंदर पोरगी. पोरीच्या बापाला वाटलं आपण पोरीच्या लग्नाचा पण ठेवू, पण म्हणजे शर्यत स्पर्धा. मग काय स्पर्धा ठेवायची, तर पोरीच्या बापाने काय केलं, एक
पाण्याचा हौद बांधला 20 फुटाचा, त्याच्यात पाणी टाकलं आणि अनाऊन्स केलं की जो कोणी हा हौद पोहून पार करेल त्याला आपली पोरगी आणि सोबत 10 लाख रुपये हुंडा. आयरे गैरे नथू खैरे सर्व लाईनला लागले. पोरगी सुंदर आहे, 10 लाख हुंडा आहे आणि भविष्यात तुझं स्वप्नच काय तेच आहे ना. आता प्रत्येक जण लाईनला लागले एकाने शर्टाचे बटन काढले आणि नेमकं उडी मारू लागलं की पोरीचा बाप माईक मध्ये म्हणला, ए दलिंदरा थांब. पोरगं कोमात गेलं. पोरीचा बाप म्हणला, त्या हौदामध्ये सुसर है, मगर है, इंचू है, खेकडा आहे. याने शर्टाचे बटन लावले, म्हणला जान है तो जहां है, जीवन एकदाच आहे ना, आपण मेल्यावर का झाडायचे मला ते पैसे. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, कोणीच उडी मारला. क्रिएटिव्ह सायन्सचं शिक्षकांचं, गाडगे सरांचं, काळे सरांचं योगदान सांगा. इथं पुढं का बसले उदाहरणावर तुमच्यासाठी. आणि मग झालं काय, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, कोणीच उडी मारला. शेवटी पाऊण तासाने एका उडी मारली. पोरीचा बाप कोमात गेले मला 10 लाख दिली. पोर गेली. ज्यानं उडी मारली ते पोहत अर्ध्या मधात आलं आणि अर्ध्या मधात आल्यावर 2 सेकंद त्याच्या डोक्यात विचार आला, हौदात साप है, सुसर है, मगर है, इंचू है, खेकडा है. त्याच्या अंगात जेवढी ताकद होती का तेवढी ताकद त्याने एकवटली. पाणी पोटाखाली घेतलं, झपाझपा हात मारले आणि हौद पळून पलीकडल्या काठावर जाऊन कमरेवर हात ठेवून त्या स्टेजकडे पाहू लागलं. तिथं बाप माईकवर बोलू लागला. पोरीचा बाप कोमात गेला आणि आपल्याला सांगितलं आतापर्यंत. आता ते पोरगं त्या पलीकडल्या काठावर रागाने पोरीच्या बापाकडे पाहू लागलं. पोरीच्या बापाला कळलं बहुतेक याच्या हाताने हरवलेले असतील, एडपट असत. आणि आपल्याला शिकवले पुन्हा एडे लोक इतिहास घडवतात, शहाणे वाचतात म्हणा. इतिहास घडवायला शहाणपणच लागते, काही कुठं जमत नसत्या. मणी बदलायच्या, आपल्याला मणी शिकवले लोकांनी. आथरून पाहून पाय पसरावे. आता तू मोठा झाला, ते पाय भाजाच्या खाली गेले, आथरून बदल ना बाबा, बाज बदल हे ना. झालं काय बाबा की त्या पोरीचा बाप माईक मध्ये म्हणू लागला, मी आज धन्य झालो, भाग्यवान आहे मी की बाबा माझ्या पोरीला असा धाडसी, ज्याला स्वतःच्या मरणाची भीती नाही असा जवाई मला भेटलाय. म्हणून विनंती करतो जवाई बापू तुम्ही स्टेज कडे या. आता ते पाय फाकत मला तुम्ही येऊ लागलं. पोहून गेलं ते रागानं अख्ख्या स्टेजकडे पाहिले, रागानं लोकांकडे पाहिले. पोरीचा बाप कोमात, हे हेड करतं नसत. तरी पोरीचा बाप म्हणला, मी धन्य झालो, मला एवढा धाडसी जवाई भेटला. जवाई बापू तुम्ही स्टेजवर या. जवाई बापू स्टेजवर आला. इथं कमरेवर हात घेऊन उभा राहिला. पोरीचा बाप म्हणला, सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. लोकांनी टाळ्या वाजविल्या. पोरीचा बाप म्हणला, आज मी धन्य झालो, मला एवढा चांगला जवाई भेटला, ज्याला मरणाची भीती नाही. आणि म्हणून जवाई बापू सांगा म्हणले, तुम्हाला पहिले 10 लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ. त्यानं पोरीच्या बापाच्या हातातला माईक हिसकून घेतला. ते 10 लाख आणि पोरीचा हात चुलीत घाल. मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग. विषय हा आहे, विषय तुमची स्पर्धा आहे का. स्पर्धा हे नीट, MBBS, स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, रिअल लाईफ. अरे या प्रत्येक स्पर्धेत जगण्याची ताकद तुमच्यात आहे. मला सांगा, हौदातून पोहून तेच गेलं का नाही. हौदात पडल्यावर पाणी पोटाखाली त्यानंच घेतलं का नाही. हौदातलं पाणी त्यानंच सारलं का नाही. हौद पोहून काठावर पलीकडे तेच उभं राहिले का नाही. ती स्पर्धा त्यानंच जिंकली का नाही. पण त्याला गरज एका धक्क्याचा होता का नाही. अरे मग येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत तुम्ही जिंकणार, तुम्हाला गरज होती त्या धक्क्याची. आणि ते धक्का देण्याचं काम क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती करतोय. ते काम शिक्षक वर्ग करतोय, ते काम गाडगे सर करतात, ते काम काळे सर करतात, ते काम तुमच्या मॅडम करतात. ते काम या ठिकाणी असणारं जे काही नॉन टीच स्टाफ असेल तो करतो, शिक्षक करतो. म्हणून या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होण्याच्या, तुमच्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या होण्याच्या. आणि आपण आतापर्यंत किती लोकांसाठी टाळ्या वाजवल्या, म्हणून आपण एकदा आपल्यासाठी जोरदार टाळ्या व्हायच्या. सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद.